आज या ठिकाणी सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमला सुरुवात करत आहोत. सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये जे पण काही ड्रग्स आपण शिकणार आहोत त्याला सिम्पॅथोमायमेटिक एजंट्स सुद्धा म्हटलं जात असतं किंवा ऍड्रिनर्जिक ड्रग्स असं म्हटलं जात असतं. ठीक आहे. मग आपल्याला या ठिकाणी ऍड्रिनर्जिक ट्रान्समिशन हा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. या ठिकाणी परीक्षेत तुम्हाला एमसीक्यू विचारले जातील. आज जे पण काही आपण शिकणार आहोत, समजून घेणार आहोत, यातनं एमसीक्यू येणार आहेत. खूप साऱ्या ड्रग्सची, नीट लक्ष द्या, जरी तुम्हाला थेरीला हे विचारलं जाणार नाहीये, परंतु लक्ष द्या, खूप साऱ्या ड्रग्सची जी काही मेकॅनिझम ऑफ ऍक्शन असणार आहे ना, ते आजच्या लेक्चर मधनं तुम्हाला भविष्यात ते क्लिअर होणार आहे. या कारणामुळे माझं एक पण लेक्चर हलक्यात घेऊ नका. मला तुम्हाला एवढंच सांगणार असेल. ठीक आहे. चला, जास्त वेळ नाही घेत तुमचा मी, कारण आपली 20 डिसेंबरला परीक्षा आहे ना. ठीक आहे. असो, तर ऍड्रिनर्जिक ट्रान्समिशन म्हणजे काय हो, की ज्या ठिकाणी ऍड्रिनालिन किंवा नॉर ऍड्रिनालिन हा ऍज अ न्यूरो ट्रान्समिटर म्हणून किंवा हॉर्मोन म्हणून काम करणार आहे, त्या ठिकाणच्या त्या ट्रान्समिशनला आपण ऍड्रिनर्जिक सिस्टीम, ऍड्रिनर्जिक ट्रान्समिशन असं म्हणणार आहोत. जसं आपण कोलिनर्जिक ट्रान्समिशनच्या वेळेस पाहिलं होतं, इन द सेम मॅनर ऍड्रिनर्जिक ट्रान्समिशन म्हणजे ज्या ठिकाणी, कारण आपण काय पाहिलं, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मधला जो काही मेजर न्यूरो ट्रान्समिटर असणार आहे तो असणार आहे नॉर ऍड्रिनालिन. मग नॉर ऍड्रिनालिन हा फक्त एकटाच त्या ठिकाणी आपण असं म्हणू की न्यूरो ट्रान्समिटर आहे का, तर मुळीच नाही. याच्या जोडीला अजून 2-3 सवंगडी आहेत त्याचे, तर ते सुद्धा या ठिकाणी सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये खूप महत्वाची भूमिका निभावत असलेलं पाहायला मिळतं. तर मग ऍड्रिनर्जिक ट्रान्समिशन मध्ये आपल्याला जे पण काही, याला ऍड्रिनर्जिक ट्रान्समिशन किंवा ऍड्रिनर्जिक सिस्टीम असं का म्हटलं जातं हे पण आपल्याला समजून घेणं खूप महत्वाचं आहे. जसं पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमला आपण कोलिनर्जिक सिस्टीम म्हणतो, बरोबर आहे. त्याच्या मागचं कारण काय, तर पॅरासिम्पॅथेटिक नर्व्स ज्या पण असणार आहेत या सगळ्या कोलिनर्जिक नर्व्स होत्या. त्या कारणाकरता आपण पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमला कोलिनर्जिक सिस्टीम म्हणा किंवा कोलिनर्जिक सिस्टीम असं आपण म्हणतो. तसं माझ्या मित्रमैत्रिणींनो, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये ज्या पण काही नर्व्स असणार आहेत यांना ऍड्रिनर्जिक नर्व्स म्हटलं जातं. या कारणाकरता सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमला दुसरं नाव असणार आहे ऍड्रिनर्जिक सिस्टीम. ठीक आहे. मग आता ह्या ऍड्रिनर्जिक नर्व्स कुणाला म्हणायचं तर ते आपण समजून घेऊ. चला, लिहून घ्या. ऍड्रिनर्जिक नर्व्स कुणाला म्हणू आपण, तर डेफिनेशन खूप सोपी आहे. जर का तुम्हाला कोलिनर्जिक नर्वची डेफिनेशन माहिती असेल तर ऍड्रिनर्जिक नर्वची पण डेफिनेशन सोपी आहे. तर लिहून घ्या. चला, these are those nerves, these are those nerves which synthesize, store and release, which synthesize, store and release noradrenaline as a major neurotransmitter, अशा त्या नर्व्सला आपण त्या ठिकाणी ट्रान्समिटर बरोबर लिहिलं. तर अशा त्या नर्व्स, ज्या नर्व्स नॉर ऍड्रिनालिनला ऍज अ मेजर न्यूरो ट्रान्समिटर म्हणून सिंथेसाइज करतील, स्टोअर करतील आणि रिलीज करतील, अशा त्या नर्व्सला आपण ऍड्रिनर्जिक नर्व्स असं म्हणत असतो. मग आपल्याला या ठिकाणी हा जो काही नॉर ऍड्रिनालिन असणार आहे याचं सिंथेसिस आपल्याला समजून घ्यायचंय आज, किंवा त्याचं स्टोरेज कसा होतो ते समजून घ्यायचंय, त्याचं रिलीज कसा होतो, त्याचा मेटाबॉलिझम काय असणार आहे, फेट कसा होतो, याबद्दल आपल्याला आज समजून घ्यायचंय. बस इतकाच आजचा टॉपिक असणार आहे. पण मात्र हा जो काही नॉर ऍड्रिनालिन आहे ना मित्रांनो, या नॉर ऍड्रिनालिनला हे पण शॉर्टकट मध्ये नॉर ऍड्रिनालिन असा कॅपिटल एन असा लिहिला जात असतो. तर ह्या ऍड्रिनर्जिक सिस्टीम मध्ये जे पण काही हे न्यूरो ट्रान्समिटर असणार आहेत, मग आपण सध्याला तुर्तास असं कन्सिडर करू की नॉर ऍड्रिनालिन आहे, इजंट इट. तर यांना कॅटाकोलामाइन्स असं म्हटलं जातं. काय म्हटलं जात असतं, कॅटाकोलामाइन्स. ठीक आहे ना. यांना काय म्हटलं जातं मित्रांनो, वी कॉल देम ऍज कॅटाकोलामाइन्स. याच्या मागचं कारण काय, यांना कॅटाकोलामाइन्स का म्हटलं जात असतं, तर त्याच्या मागे कारण हे आहे की जे पण काही हे न्यूरो ट्रान्समिटर्स असणार आहेत तर यांच्यामध्ये आपल्याला कॅटाकोल न्यूक्लियस पाहायला मिळतं. काय पाहायला मिळणार आहे, कॅटाकोल न्यूक्लियस पाहायला मिळतं. आणि या कारणामुळे यांना कॅटाकोलामाइन्स असं म्हटलं जात असतं ना. आपण पाहतो की काही लोकांना त्यांच्या गावाच्या नावाने ओळखलं जात असतं, म्हणजे काही लोकांचे आडनाव पण गावावरूनच असतात ना.
तर ते 4 लोकांमध्ये लगेच लक्षात आलं पाहिजे की बाबा एखाद्याचं समजा आमच्या एका मित्राच्या मित्राचं आडनाव जे आहे त्यांचं आडनाव शिंदखेडेकर आहे. ऍक्च्युली मी आजपर्यंत कधी पाहिलेलं नाही शिंदखेड्यात असं कोणाचं आडनाव, पण त्यांचं आडनाव शिंदखेडेकर आहे. आपण असं पाहतो भरपूर गावांच्या नावावरनं. का? तर त्यांचं मूळ गाव शिंदखेडा आहे आणि त्यामुळे त्यांचं आडनाव शिंदखेडेकर झालं ना. तसं माझ्या मित्रमैत्रिणींनो, हे जे काही ॲड्रेनर्जिक सिस्टीम मधले न्यूरो ट्रान्समिटर्स असणार आहेत त्यांना कॅटाकोलामाइन्स म्हटलं जातं, कारण त्या काय म्हणतात त्यांना, त्या न्यूरो ट्रान्समिटरचे जे काही केमिकल स्ट्रक्चर असणार आहे ना, या केमिकल स्ट्रक्चर मध्ये एक मिनिट, काही अडचण नाही का? काही अडचण नाही ना मित्रांनो? ओके, ठीक आहे. तर या काय म्हणतात त्याला, न्यूरो ट्रान्समिटरचे जे काही केमिकल स्ट्रक्चर असणार आहे, या केमिकल स्ट्रक्चर मध्ये आपल्याला कॅटाकॉल न्यूक्लियस पाहायला मिळतं. या कारणाकरता यांना कॅटाकोलामाइन्स असं म्हटलं जातं. आता पहा, तुम्हाला एक लक्ष घ्या, नॉरएड्रेनालिन तर हा सिंगल लिहिलेला आहे, परंतु इथं ES लावलाय मी, म्हणजे शेवटी एस लावलाय, म्हणजे कॅटाकोलामाइन्स फक्त हा एकच नाहीये, अजून तुमच्या माझ्या शरीरात इतर काही कॅटाकोलामाइन्स असणार आहेत. तर त्यांच्या बाबतीत आपल्याला या ठिकाणी माहिती घ्यायची. तत्पूर्वी हे जे काही कॅटाकोलामाइन्स असणार आहेत, हे जे काही कॅटाकोलामाइन्स असणार आहेत, यांना शॉर्टकट मध्ये कॅपिटल C, कॅपिटल A आणि स्मॉल s अशा पद्धतीने रिप्रेझेंट केलं जातं. लिहिताना तुम्ही कॅपिटल C, कॅपिटल A आणि स्मॉल s लिहिला तरी चालेल, परंतु मात्र वाचताना याला कॅटाकोलामाइन्स असंच म्हणा. CA बोलू नका. CA वरनं भरपूर शॉर्टकट मध्ये तर काहीच बोलू नका आयुष्यात ना. जे मनात असेल ते व्यवस्थित समजून सांगा समोरच्याला, जेणेकरून चुकीचं इंटरप्रिटेशन नको झालं पाहिजे ना. एकदा, दोनदा, चारदा समजून सांगा. कारण काय ना, CA म्हटला तर CA वरनं खूप काही गोष्टी होतात. समजा नुसता CA असा लिहिला तर याला कॅन्सर म्हटलं जातं, किंवा CA ला आपण अशा पद्धतीने लिहिलं तर हा कॅल्शियम होऊन जातो, किंवा CA अशा पद्धतीने लिहिला तर हा कॅटाकोलामाइन होऊन जातो, आणि नुसता CA लिहिला तर तो चार्टर्ड अकाउंटंट पण होऊन जातो ना. तर मग आपल्याला इतक्या गोष्टी करायच्या नाहीत. आपल्याला आपला कॅटाकोलामाइन्स ज्यावेळेस बोलायचं असेल तर कॅपिटल C, कॅपिटल A लिहा. तो कॅटाकोलामाइन लिहिताना तुम्ही CA लिहा, बोलताना त्याला कॅटाकोलामाइन्स म्हणा. ठीक आहे. प्रत्येक CAचं काय म्हणू त्याला, हे जे काही CA आहेत हे प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने लिहिले जातात. ठीक आहे. असो, आपला येतो एंडोजिनस कॅटाकोलामाइन मध्ये नॉरएड्रेनालिन. ठीक आहे. नॉरएड्रेनालिन, तर लक्षात घ्या, हा जो काही नॉरएड्रेनालिन असणार आहे याला आपण कॅपिटल N, कॅपिटल A अशा पद्धतीने लिहिणार आहोत. तर याला आपण म्हणणार आहोत नॉरएड्रेनालिन. इथून पुढे केव्हाही नॉरएड्रेनालिन लिहिला जाईल माझ्याकडनं त्यावेळेस तो कॅपिटल N, कॅपिटल A असाच लिहिला जाणार आहे. त्याला वाचताना NA बोलायचं नाही, त्याला नॉरएड्रेनालिन बोलायचं. ठीक आहे ना. तर हा जो काही नॉरएड्रेनालिन असणार आहे, इट इज सिंथेसाइज्ड by sympathetic nerve, and it acts as neurotransmitter at autonomic effector cells and at sweat glands. ज्या काही स्वेट ग्लँड्स असणार आहेत या ठिकाणी सुद्धा सॉरी स्वेट ग्लँड्स नाहीये, आता असं काय होतं यार. ठीक आहे. जितके काही ऑटोनॉमिक इफेक्टर ऑर्गन्स असणार आहेत त्या ठिकाणी विच आर हॅव्हिंग सिम्पॅथेटिक इनर्वेशन्स असं लिहा. इफेक्टर सेल्स विच आर हॅव्हिंग sympathetic innervations, which are having sympathetic nerve supply. ज्या ठिकाणी सिम्पॅथेटिक नर्व सप्लाय असणार आहे, बरोबर लिहिलं का सप्लायचं स्पेलिंग? SUPPLY सप्लाय. तर ज्या ठिकाणी सिम्पॅथेटिक सप्लाय असणार आहे त्या नर्व, सिम्पॅथेटिक नर्व द्वारा हा नॉरएड्रेनालिन आपल्याला रिलीज होताना पाहायला मिळत असतो. ठीक आहे. पण मात्र मला इथं तुम्हाला हे म्हणायचं, स्वेट ग्लँड असा आला माझ्या डोक्यामध्ये, तर ज्या पण काही सिम्पॅथेटिक नर्व्स आहेत की ज्या स्वेट ग्लँड्सला सप्लाय करतात, हा तिथं एक्सेप्ट म्हणायचं होतं, एक्सेप्ट स्वेट ग्लँड्स. आता करेक्ट झालं, एक्सेप्ट स्वेट ग्लँड्स.
ऍक्च्युली पाहायला गेलं तर स्वेट ग्लँड्सला आपल्याला नर्व सप्लाय कोणाचा पाहायला मिळतो, सिम्पॅथेटिक नर्व्हचा पाहायला मिळतो. परंतु मात्र स्वेट ग्लँड्सच्या ठिकाणी जो काही न्यूरो ट्रान्समिटर असणार आहे हा आपल्याला ऍसिटिल कोलिन पाहायला मिळतो. हे पहा, आपण ती जी काही डायग्राम पाहिली होती ना, या डायग्राम मध्ये आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट समजतं. एक मिनिट फक्त मला काढून घेऊ द्या. ही तुम्हाला भरपूर वेळा अजून एक दोन वेळा कामात येणार आहे मित्रांनो ही डायग्राम. त्याच्यामुळे ही डायग्राम चांगल्यापैकी समजून घ्या. ठीक आहे. आता ही जी काही वरची नर्व आहे ही असणार आहे सोमॅटिक नर्व. ठीक आहे. ही काय आहे, सोमॅटिक नर्व. ही खालची जी काही आहे ह्या 3 नर्व फायबर्स, प्री गँग्लियोनिक नर्व फायबर शॉर्ट आहेत, पोस्ट गँग्लियोनिक नर्व फायबर लॉंग आहेत. त्यामुळे ह्या कुठल्या नर्व आल्या, ह्या सिम्पॅथेटिक नर्व आल्या. सिम्पॅथेटिक नर्व आल्या. आणि ही जी काही खालची नर्व आहे तिचा प्री गँग्लियोनिक नर्व फायबर लॉंग आहे, पोस्ट गँग्लियोनिक नर्व फायबर हा शॉर्ट आहे. तर ही आली पॅरासिम्पॅथेटिक नर्व. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं मित्रांनो. आता आपण पाहिलं होतं की जी काही सिम्पॅथेटिक नर्व असणार आहे तिचा पोस्ट गँग्लियोनिक नर्व फायबर आपल्याला नॉरएड्रेनालिन रिलीज करताना पाहायला मिळतो. आणि अजून डायग्राम मध्ये आपण एक अशी सिम्पॅथेटिक नर्व पाहिली की तिचा पोस्ट गँग्लियोनिक नर्व फायबर हा ऍसिटिल कोलिन रिलीज करताना पाहायला मिळतोय. आणि ही जी काही सिम्पॅथेटिक नर्व असणार आहे जिचा पोस्ट गँग्लियोनिक नर्व फायबर हा ऍसिटिल कोलिन रिलीज करतो, ती आपल्याला स्वेट ग्लँडला सप्लाय करताना पाहायला मिळते. दॅट नर्व सप्लायज टू द स्वेट ग्लँड्स. आणि त्या नर्वला आपण काय म्हणतो, कोलिनर्जिक नाही, ऍड्रिनर्जिक मायनर म्हणतो आपण तिला. तर कोलिनर्जिक मायनर म्हणतात तिला, कोलिनर्जिक मायनर म्हणतो आपण तिला. काय कोलिनर्जिक मायनरच म्हणतात, कोलिनर्जिक मायनर. ठीक आहे. कारण काय, तिचा पोस्ट गँग्लियोनिक नर्व फायबर हा ऍसिटिल कोलिन आपल्याला पाहायला मिळतो, न्यूरो ट्रान्समिटर हा ऍसिटिल कोलिन पाहायला मिळतो. तर स्वेट ग्लँडला जी पण काही सिम्पॅथेटिक नर्व सप्लाय करते तिचा पोस्ट गँग्लियोनिक नर्व फायबर हा ऍसिटिल कोलिन आपल्याला रिलीज करताना पाहायला मिळतो. या कारणाकरता इथे हा शब्द वापरलाय एक्सेप्ट स्वेट ग्लँड. स्वेट ग्लँडला जे आपण सिम्पॅथेटिक नर्व सप्लाय करणार आहेत त्यांचा न्यूरो ट्रान्समिटर हा आपल्याला नॉरएड्रेनालिन पाहायला मिळत नाही. या व्यतिरिक्त ऍड्रिनल मेडुलाद्वारा सुद्धा आपल्याला नॉरएड्रेनालिन सिंथेसाइज होताना आणि रिलीज होत असताना पाहायला मिळत असतो. तर या 2 ठिकाणी आपल्याला नॉरएड्रेनालिन हा सिंथेसाइज होतो. एक म्हणजे बहुतेक ज्या काही सिम्पॅथेटिक नर्व्ह असणार आहेत त्यांच्याद्वारे आपल्याला नॉरएड्रेनालिन सिंथेसाइज होताना पाहायला मिळतो. आणि ऍड्रिनल मेडुला मधनं सुद्धा नॉरएड्रेनालिन सिंथेसाइज होतो आणि तिथून तो आपल्याला रिलीज होताना पाहायला मिळतो. यानंतरचा पुढचा न्यूरो ट्रान्समिटर असणार आहे ऍड्रेनालिन. पुढचा न्यूरो ट्रान्समिटर असणार आहे ऍड्रेनालिन. आता ऍक्च्युली ऍड्रेनालिन हा न्यूरो ट्रान्समिटर म्हणण्याऐवजी ऍड्रेनालिन हा हॉर्मोन आहे. आणि त्याला त्या ठिकाणी नुसतं हॉर्मोन पण म्हटलं जात नाही, तर त्याला न्यूरो हॉर्मोन म्हटलं जात असतं. म्हणजे तो न्यूरो ट्रान्समिटर म्हणून पण काम करतो आणि हॉर्मोन म्हणून पण काम करतो. यामुळे आपण या ठिकाणी असं म्हणू, ऍड्रेनालिन इज सिंथेसाइज्ड ओनली बाय म्हणू आपण, ओनली बाय ऍड्रिनल मेडुला. तर ऍड्रिनल मेडुला जो काही असणार आहे या ऍड्रिनल मेडुलाद्वारा, फक्त ऍड्रिनल मेडुलाद्वाराच आपल्याला ऍड्रेनालिन सिंथेसाइज होत असतानाचं पाहायला मिळतं. या ऍड्रेनालिनला शॉर्टकट मध्ये आपण कॅपिटल ए, स्मॉल डी आणि स्मॉल आर अशा पद्धतीने लिहितो, अशा पद्धतीने रिप्रेझेंट करत असतो. कॅपिटल ए, स्मॉल डी, स्मॉल आर, याला एडीआर असं बोलायचं नाही. एडीआर म्हटलं तर मग ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शनच कन्सिडर केले जातील फॉर्मॅटमध्ये. पण मात्र याला ज्यावेळेस तुम्ही लिहिणार आहात, बोलणार आहात, वाचणार आहात त्यावेळेस याला ऍड्रेनालिन असं बोलायचं. हा, कॅपिटल ए, स्मॉल डी, स्मॉल आर. ठीक आहे. मग हा जो काही ऍड्रेनालिन असणार आहे हा आपल्याला ऍड्रिनल मेडुलाद्वारा सिंथेसाइज होताना पाहायला मिळतो. बरं, अजून एक महत्वाची गोष्ट की खूप साऱ्या पुस्तकांमध्ये किंवा आपल्या कॉलेजला जे काही गुरु असणार आहेत हे गुरु या नॉर ऍड्रेनालिनला नॉर इपिनेफ्रिन पण बोलू शकतात बरं का. किंवा काही पुस्तकांमध्ये त्यांनी नॉर इपिनेफ्रिन असा उल्लेख केलेला आहे, नॉर इपिनेफ्रिन. आणि हा जो काही ऍड्रेनालिन असणार आहे या ऍड्रेनालिनला दुसरं नाव असणार आहे इपिनेफ्रिन. दुसरं नाव काय असणार आहे, इपिनेफ्रिन. हे असे नाव का देण्यात आले ते पण आपल्याला समजून घ्यायचंय. मुळात
सुरुवातीला शास्त्रज्ञांनी ज्यावेळेस संशोधन केलं असणार आहे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमच्या बाबतीत, तर त्यांना ॲड्रेनालिन सापडला असावा. सगळ्यात पहिले ॲड्रेनालिन सापडला असेल. ॲड्रेनालिनला घेऊन त्यांनी त्या ठिकाणी संशोधन केलं असणार आहे. परंतु त्यांना अजून नंतर कळलं की बाबा अजून काहीतरी गडबड आहे म्हणे, इथं अजून एक सबस्टन्स पाहायला मिळतोय की तो पण सिम्पॅथेटिक सिस्टीमला ऍक्टिव्हेट करतो. म्हणजे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचं ऍक्टिव्हेशन झालं जसे ऍक्शन प्रोड्यूस करतो तसं तो पण करतो. या कारणामुळे त्यांचं नामकरण तसं झालं असेल. आता याला इपिनेफ्रिन का म्हटलं जातं? जसं आपण या ठिकाणी म्हटलं की ॲड्रेनालिन इज सिंथेसाइज्ड बाय ॲड्रेनल मेडुला. तर ॲड्रेनल मेडुला जो काही असणार आहे किंवा हा ॲड्रेनल ग्लॅन्ड जी असणार आहे, तर ही ॲड्रेनल ग्लॅन्ड आपल्याला त्या ठिकाणी या ज्या काही आपल्या किडनीज असतात दोन्ही साईडच्या, त्या किडनीजच्या वरच्या बाजूला आपल्याला ही ॲड्रेनल ग्लॅन्ड पाहायला मिळते आणि हिला दुसरं नाव असणार आहे सुप्रारेनल ग्लॅन्ड. सुप्रारेनल ग्लॅन्ड हे पण एक दुसरं नाव आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. ठीक आहे ना. आता गोष्ट अशी आहे की ह्या ज्या काही किडनीज असतात, या किडनीजचं स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट जे काही असणार आहे, हे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट कुठला असतो? नेफ्रॉन. ठीक आहे ना. आणि या कारणामुळे या सुप्रारेनल ग्लॅन्ड्स द्वारा जे पण काही प्रोडक्ट तयार होत आहेत, खास करून ॲड्रेनालिनच्या बाबतीत विषय चालू आहे, त्या हॉर्मोनला या ठिकाणी इपिनेफ्रिन असं म्हटलं गेलं. इपिनेफ्रिन म्हणजे काय? इपी म्हणजे सुपेरियर म्हणजे सुप्रा, आणि नेफ्रिन म्हणजे काय? नेफ्रिन म्हणजे रेनल ग्लॅन्ड. तर रेनल ग्लॅन्डच्या वरती ज्या पण काही ग्लॅन्ड्स पाहायला मिळाल्या, त्यांच्याद्वारे जो काही सबस्टन्स तयार झाला त्याचं नामकरण सोहळा झाला इपिनेफ्रिन, आणि या इपिनेफ्रिनलाच त्या ठिकाणी ॲड्रेनालिन असं म्हटलं जातं. आता शास्त्रज्ञांना मेजर हॉर्मोन किंवा न्यूरोट्रान्समिटर म्हणून इथं ॲड्रेनालिन पाहायला मिळाला, म्हणून याला इपिनेफ्रिन म्हटलं गेलं. आणि अगदी थोड्याशा प्रमाणात, सौम्य प्रमाणात त्या ठिकाणी नॉर ॲड्रेनालिन मिळाला, म्हणून त्याला नॉर इपिनेफ्रिन म्हटलं जातं. कारण मुख्यत्वे करून नॉर ॲड्रेनालिन जो पण काही सिंथेसाइज होतो तर या सिम्पॅथेटिक नर्व्ह द्वारा सिंथेसाइज होतो, म्हणून त्याला नॉर ॲड्रेनालिन असं म्हटलं जातं. आता हा जो काही ॲड्रेनालिन आहे, हा आपल्या ब्रेनमध्ये सुद्धा ऍज अ काही ठिकाणी न्यूरो ट्रान्समिटर म्हणून काम करताना पाहायला मिळतो. मात्र खासियत ही आहे की ॲड्रेनालिन ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करू शकत नाही. तर शास्त्रज्ञांनी ते संशोधन केलंय, पण मात्र की बाबा संशोधन केलंय की ब्रेनमध्ये पण त्याचे आपल्याला ऍक्शन पाहायला मिळू शकतात, पण मात्र ॲड्रेनालिन हा काही ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करत नाही. ठीक आहे ना. आणि यानंतरचा पुढचा जो काही कॅटाकोलामाइन असणार आहे तो असणार आहे डोपामाइन. पुढचा कॅटाकोलामाइन असणार आहे डोपामाइन. ठीक आहे. डोपामाइनला शॉर्टकट मध्ये कॅपिटल डी आणि कॅपिटल ए असं संबोधलं जातं. याला लिहिताना तुम्ही कॅपिटल डी कॅपिटल ए असं लिहा, परंतु वाचताना याला डोपामाइन असंच वाचा. ठीक आहे. तर डोपामाइन हा जो काही न्यूरो ट्रान्समिटर असेल, हा डोपामिनर्जिक नर्व्ह द्वारा सिंथेसाइज केला जातो. इट इज सिंथेसाइज्ड बाय डोपामिनर्जिक नर्व्ह. डोपामिनर्जिक नर्व्ह. It is precursor of नॉरॲड्रेनालिन. प्रिकर्सर म्हणजे काय? बस डोपामाइन नंतर अजून काही केमिकल रिएक्शन झाली तर पुढचा जो काही प्रोडक्ट मिळणार आहे तो नॉरॲड्रेनालिनच मिळणार आहे. म्हणून नॉरॲड्रेनालिनच्या अगोदरचा जो काही केमिकल सबस्टन्स आपल्याला पाहायला मिळतो की ज्याच्यापासून नॉरॲड्रेनालिन तयार होते, त्याला आपण प्रिकर्सर म्हणणार आहोत. म्हणून डोपामाइन इज अ प्रिकर्सर ऑफ नॉरॲड्रेनालिन. मग आता मुख्यत्वे करून पहा किती सुंदर गोष्ट केली देवाने, किती छान रचना केलेली आहे. ॲड्रेनालिन महत्वाचा आहे, खूप महत्वाचा आहे, पण जसा हुकमी एक्का असतो ना, त्याचा सारखा वापर नाही केला जात, तो सांभाळून ठेवला जातो. तसा ॲड्रेनालिन आहे, हा सांभाळून ठेवला गेलेला आहे. तो असा केव्हा पण रिलीज नाही होणार आहे. नॉरॲड्रेनालिन जो असणार आहे हे कॅज्युअल कामं करायची असतील त्यावेळेस तो नॉरॲड्रेनालिनचा वापर होणार आहे. पण मात्र ब्रेनमध्ये काहीतरी जादू घडवली जाणार आहे, घडली पाहिजे, या दृष्टिकोनातून परमेश्वराने ब्रेनमध्ये डोपामिनर्जिक नर्व्ह तयार करून ठेवल्या, आणि ब्रेनमध्ये भरपूर साऱ्या ज्या काही कॅटाकोलामाइन्सच्या ऍक्शन्स आपल्याला पाहायला मिळतील त्या आपल्याला डोपामाइनद्वारे होताना पाहायला मिळतात. नो डाऊट ब्रेनमध्ये पण आपल्याला नॉरॲड्रेनालिनच्या ऍक्शन्स पाहायला मिळणार आहेत, तिथं पण आपल्याला सिम्पॅथेटिक नर्व्ह पाहायला मिळत आहेत. परंतु
त्या ठिकाणी डोपामाइन हा मुख्यत्वे आपल्याला काम करताना पाहायला मिळतो. ब्रेनमध्ये हा डोपामाइन आपल्याला कुठे कुठे पाहायला मिळतो, तर मग ते आपल्याला लक्षात ठेवायचं असणार आहे. एंटेरियर पिट्युटरी ग्लँड, बेसल गॅंग्लिया, कीमो रिसेप्टर ट्रिगर झोन, कीमो रिसेप्टर ट्रिगर झोन आणि लिम्बिक सिस्टीम. लक्षात घ्या, ही जी काही लिम्बिक सिस्टीम असते ना, याला आपल्या मनाचा पहारेकरी म्हटलं जात असतं. म्हणजे बऱ्याच वेळा पहा, मन म्हटलं आपलं, आपण म्हणतो की यार मन मन मन, पण नेमकं मन कुठं आहे हे आपल्याला माहिती नाही. पण मात्र मनावर उपचार करणारे तज्ञ आपल्याला पाहायला मिळतात, मनोविकार तज्ञ. तर ही जी काही लिम्बिक सिस्टीम आहे ना, हिला मनाचा पहारेकरी का म्हटलं जातं, तर खूप साऱ्या ज्या काही थॉट्स असतात, पूर्वीच्या अगोदरचे एक्सपिरियन्सेस असतात, हे लिम्बिक सिस्टीम मध्ये आपल्याला स्टोअर असलेले पाहायला मिळतात. आणि जेव्हाही शरीरावर फिजिकल किंवा मेंटल कुठल्याही प्रकारचा आपल्याला त्या ठिकाणी इम्पॅक्ट होताना पाहायला मिळतोय, तर त्याची चाचपणी जी असते, ती चाचपणी ह्या लिम्बिक सिस्टीम मध्ये होते. आणि गंमत काय असते की जर तो एक्सपिरियन्स फर्स्ट टाइम असेल, तो इम्पॅक्ट जर का फर्स्ट टाइम असेल, तर तो लिम्बिक सिस्टीम काय करते, ही लिम्बिक सिस्टीम काय करते, त्या मेसेजला, त्या इम्पॅक्टला, त्या गोष्टीला आपल्या हायर सेंटरकडे ट्रान्समिट करते. मग हायर सेंटर तिथं डिसिजन घेतील, ऍज पर द रिस्पॉन्स ते लिम्बिक सिस्टीमकडे मेसेज टाकतील. मेसेज म्हणजे काहीतरी न्यूरो ट्रान्समिटर केमिकल सोडणार आहेत बाबा, असं लक्षात घ्या. आणि लिम्बिक सिस्टीमद्वारा पुढचं ते काही इम्पॅक्ट होणार आहे तो आपल्याला घडताना पाहायला मिळतो. मात्र इथं या गोष्टीमध्ये काय होतं की लिम्बिक सिस्टीम मध्ये स्टोअर केलं जातं, की असं झाल्यानंतर हा असा रिस्पॉन्स वरून आपल्याला आलेला होता, आणि ज्यावेळेस पुढच्या वेळेस तसा रिस्पॉन्स येतो, इम्पॅक्ट येतो, त्यावेळेस ही लिम्बिक सिस्टीम आपल्याला हायर सेंटरला त्रास न देता खालच्या खाली त्याच्या लेवलला अनुभवानुसार आपल्याला त्या ठिकाणी पुढे काम करत असतानाच पाहायला मिळते. यामुळे या मनाच्या पहारेकऱ्याला ऍक्च्युली पहा, असं जरी आपण म्हणत असलो ना की मनाचा पहारेकरी, आपण त्याला खूप स्ट्रॉंग ठेवलं पाहिजे, आपण त्याला सांभाळलं पाहिजे, तर काय ना मित्रांनो, हे आहेत न्यूरो ट्रान्समीटर ना. आपण बऱ्याच वेळा म्हणतो की अरे ब्रेन में केमिकल लोचा आहे, केमिकल लोचावाले हेच न्यूरो ट्रान्समीटर आहे. काय काय धुमाकूळ करणार आहेत ना हे सगळे. नॉरएड्रेनालिन काय करणार आहे, डोपामाइन काय करणार आहे, त्याच्यानंतर तुमचा सेरोटोनिन काय करणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्यावेळेस आपण न्यूरोसायकेट्री शिकणार आहोत त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल. आणि तुम्हाला हे पण माहिती असेल, डोपामाइनला त्या ठिकाणी हॅपी हॉर्मोन म्हटलं जातं, रिवॉर्ड विनिंग हॉर्मोन म्हटलं जातं. म्हणजे पहा, एखाद्याला आपण म्हणतो की अरे वा खूप छान दिसतोय रे तू, खूप छान काम केलं रे तू, तर त्याला किंवा आपल्याला जे काही एकदम कुछ तो ऐसा अंदर वाला कुछ कुछ हो रहा है वाली जी काही फिलिंग असते ना, किंवा आपल्याला खूप छान वाटतं, ती जी काही फिलिंग आहे ती या डोपामाइनमुळे, सेरोटोनिनमुळे, एनकॅफेलिन्समुळे आणि ऑक्सिटोसिनमुळे, या 4 हॉर्मोन्स जे असणार आहेत किंवा केमिकल सबस्टन्स जे असणार आहेत, त्यांना एकत्रितरित्या हॅपी हॉर्मोन म्हटलं जातं. आणि त्यातल्या त्यात हा डोपामाइन जो आहे याला रिवॉर्ड विनिंग हॉर्मोन म्हटलं जात असतं. म्हणजे शाबासकी देणारा, स्वतःला एकदम भारी वाटून घेणारा असा तो हॉर्मोन असतात. असं काही हरकत नाही. तर तुर्तास इतकं लक्षात ठेवा, लिम्बिक सिस्टीमवर उगाच कारण नसताना लांबलं. तर लक्षात घ्या, डोपामाइन हा आपल्या ब्रेनमध्ये अँटेरियर पिट्युटरी, बेसल गॅंग्लिया, कीमो रिसेप्टर ट्रिगर झोन आणि लिम्बिक सिस्टीम या ठिकाणी त्याचं आपल्याला कॉन्ट्रीब्युशन असलेलं पाहायला मिळतं. आता हा जो काही कीमो रिसेप्टर ट्रिगर झोन आहे त्याला शॉर्टकटमध्ये CTZ असं म्हटलं जातं. तर त्याला कीमो रिसेप्टर ट्रिगर झोन असं म्हटलं जातं. आता हे लक्षात कसं ठेवायचं की बाबा डोपामाइन ब्रेनमध्ये, कारण हे खूप महत्वाचं आहे. डोपामाइन आपल्याला भविष्यामध्ये खूप काम करून देणार आहे, खूप महत्वाच्या गोष्टी त्याच्याबद्दल आपल्याला शिकायच्या आहेत. तर मग ब्रेनमध्ये आपल्याला तो कुठे कुठे पाहायला मिळतो हे लक्षात ठेवण्यासाठी मी कसं लक्षात ठेवलं, ABC आणि L, ABCL ना. A फॉर अँटेरियर पिट्युटरी, B फॉर बेसल गॅंग्लिया, C फॉर द कीमोरिसेप्टर ट्रिगर झोन अँड L फॉर द लिम्बिक सिस्टीम. हे झालं ब्रेन मध्ये, हे झालं सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये. परंतु पेरिफेरीमध्ये सुद्धा
हा जो काही डोपामाइन असणार आहे हा आपल्याला न्यूरो ट्रान्समिटर म्हणून काम करताना पाहायला मिळतो. म्हणजे काही रेनल वेसल्स असणार आहेत, ज्या काही रेनल वेसल्स असणार आहेत या ठिकाणी डोपामाइन हा न्यूरो ट्रान्समिटर म्हणून काम करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. ठीक आहे ना. तर एकंदरीत हे डोपामाइन बद्दल झालं. यानंतर आपल्याला आज जो काय आपला मेन मुद्दा असणार आहे दॅट इज द सिंथेसिस. हे पण एक लक्षात घ्या मित्रांनो, डोपामाइन बद्दल ह्या 4-5 गोष्टी अजिबात विसरू नका, खूप महत्वाच्या आहेत. ठीक आहे. मग आता आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे की हे जे काही ऍड्रेनर्जिक न्यूरो ट्रान्समिटर असणार म्हणजे नॉर ऍड्रेनालिन असणार आहे, याचं सिंथेसिस कशा पद्धतीने होतं हे आपल्याला समजून घ्यायचंय. तर लक्ष द्या, नॉर ऍड्रेनालिनचं जे पण काही सिंथेसिस होतं या आपल्या ज्या काही ऍड्रेनर्जिक नर्व्ह असणार आहेत तर किंवा त्यांना सिम्पॅथेटिक नर्व्ह म्हणू आपण, तर यांच्यामध्ये यांच्या नर्व्ह एंडिंग्सला आपल्याला नॉर ऍड्रेनालिनचं सिंथेसिस होत असतानाच पाहायला मिळतं. तर मग नॉर ऍड्रेनालिनचं मुळात सिंथेसिस जे काही होणार आहे हे एका अमाइन पासून होताना पाहायला, अमायनो ऍसिड पासून होताना पाहायला मिळतं. आणि या कारणाकरताच अमायनो ऍसिड्स असल्या कारणाकरता हे कॅटाकोलामाइन्स हे नॉर ऍड्रेनालिन, डोपामाइन किंवा ऍड्रेनालिन हे कॅटाकोलामाइन्स का म्हटले जातात, त्यांच्या शेवटी अमाइन्स का येतात, कारण यांचं सिंथेसिस अमायनो ऍसिड पासून होतं म्हणून यांना, आणि त्यांच्यामध्ये कॅटाकोल न्यूक्लियस असतं या कारणाकरता यांना कॅटाकोलामाइन असं म्हटलं जातं. तर लक्षात असू द्या, हे जे काही कॅटाकोलामाइन्स आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यात सुरुवात जी असणार आहे, सिंथेसिस जी असणार आहे, तर आपल्या डाएटमध्ये एक प्रकारचा अमायनो ऍसिड असतो, डायटरी अमायनो ऍसिड असणार आहे, त्याचं नाव आहे फिनिल अलानाइन. काय नाव आहे त्याचं? फिनिल अलानाइन. ठीक आहे ना. तर या फिनिल अलानाइनचं आपल्या लिव्हरमध्ये हायड्रोलिसिस आपल्याला होताना पाहायला मिळतं आणि यापासून एक टायरोसिन नावाचा एक सबस्टन्स तयार होताना पाहायला मिळतो. ठीक आहे. आपल्या लिव्हरमध्ये, एक मिनिट फक्त लिव्हर छोटा काढतो मी कारण जागा कमी पडणार आहे मला. आपल्या लिव्हरमध्ये अरे यार काय खरं नाही बाबा आज. अरे ठीक आहे, एकच मिनिट फक्त, एकच मिनिट, शेवटच्यांदा काढतो हा. जाऊ दे, जसं आलं तसं आता गोड मानून घ्या. एक मिनिट यार, पण मला समाधान होत नाही. ठीक आहे, चला आता ठीक आहे, काहीतरी बरं आहे. हा, तर या लिव्हरमध्ये आपल्याला या फिनिल अलानाइनचं हायड्रोलिसिस होताना पाहायला मिळतं आणि त्याचं कन्व्हर्जन आपल्याला टायरोसिन मध्ये होताना पाहायला मिळतं. ठीक आहे. आता हा जो काही टायरोसिन आहे पहा, खूप नीट मन लावून समजून घ्या, भयंकर शक्ती तुम्हाला मला आज शिकायला भेटणार आहे, त्याकडे नीट लक्ष द्या. हा जो काही टायरोसिन आहे तर ह्या ज्या काही आपल्या सिम्पॅथेटिक नर्व्ह एंडिंग्स असणार आहे, आता ही मुद्दा मी एवढी मोठी काढतोय, तर ही जी काही सिम्पॅथेटिक नर्व्ह एंडिंग असणार आहे या सिम्पॅथेटिक नर्व्ह एंडिंग मध्ये या टायरोसिनचं ऍक्टिव्ह अपटेक आपल्याला होताना पाहायला मिळतो. म्हणजे काय? ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशन आहे. ठीक आहे ना. मग हा टायरोसिन ज्यावेळेस ही सिम्पॅथेटिक नर्व्ह एंडिंग्स असणार आहे या ठिकाणी ज्यावेळेस हा टायरोसिन आपल्याला येताना पाहायला मिळतो, तर या टायरोसिनचं रूपांतर आपल्याला होताना पाहायला मिळतं डाय हायड्रॉक्सी फिनिल अलानाइन. कशामध्ये होतं? डाय हायड्रॉक्सी फिनिल अलानाइन, त्याला म्हटलं जात असतं डोपा. आणि आता हे डोपाचा शॉर्ट लॉंग फॉर्म इकडे लिहून देतो तुम्हाला, डाय हायड्रॉक्सी फिनिल अलानाइन. ठीक आहे. थोड्या वेळाने मी हे खोडून टाकणार, इथे भरपूर गर्दी होणार आहे आता थोड्या वेळाने, तुम्ही लिहून घ्या मात्र. पण मात्र याला तुम्ही डोपा म्हटलं तरी चालतं. डोपा का नाव दिलं गेलं आहे? DOPA म्हणजे डाय हायड्रॉक्सी फिनिल अलानाइन असं त्याचं लॉंग फॉर्म असणार. मग हा डोपा तयार होतो. डोपापासून आपल्याला त्या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये डोपामाइन तयार होताना पाहायला मिळतो. काय तयार होतो? डोपापासून डोपामाइन तयार होताना पाहायला मिळतो. आणि हा जो काही डोपामाइन असणार आहे या डोपामाइनचं रूपांतर आपल्याला त्या ठिकाणी पुढे नॉर ऍड्रेनालिन मध्ये होताना पाहायला मिळतं. जसं थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं, डोपामाइन इज अ प्रिकर्सर ऑफ नॉर ऍड्रेनालिन. पण मात्र ही जी काही घटना घडणार आहे ना, ही खूप सुंदर घटना आहे आणि तुम्ही साक्षीदार व्हा त्या घटनेचे, की डोपामाइनचं कन्व्हर्जन नॉर ऍड्रेनालिन मध्ये कसं होतं ते नीट लक्ष द्या. तर या ठिकाणी जे काही हे सायकल असतात
या वसायकल्स मध्ये डोपामाइनचं ट्रान्सपोर्टेशन आपल्याला होताना पाहायला मिळतं. तिकडे जसं आपलं ऍसिटिल कोलिनचं ट्रान्सपोर्टेशन झालं होतं तसं हा डोपामाइन तयार होईल आणि या डोपामाइनचं ट्रान्सपोर्टेशन आपल्याला या वसायकलमध्ये होताना पाहायला मिळतं. आणि वसायकलमध्ये ज्यावेळेस डोपामाइन येतो त्यावेळेस या डोपामाइनचं कन्व्हर्जन नॉर ऍड्रेनालिन मध्ये होताना पाहायला मिळतं. ठीक आहे, झालं डोपामाइनचं कन्व्हर्जन नॉर ऍड्रेनालिन मध्ये. पहा, एक लक्षात घ्या, नॉर ऍड्रेनालिनचं हे जे काही आयुष्य आहे हे आपल्याला खूप सोपं वाटतंय की हा बाबा असं असं झालं आणि तसं झाल्यामुळे तसं झालं, पण नाही, नॉर ऍड्रेनालिनने खूप स्ट्रगल केलेला आहे, स्ट्रगल करतो आहे आणि स्ट्रगल करावा लागणार आहे. पण तो स्ट्रगल कसा आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. ठीक आहे, इथपर्यंत माझ्यासोबत आहात. टायरोसिन तयार होतो. टायरोसिन तयार होण्यासाठी फिनिलअलानाइन महत्वाचं आहे. त्याचं लिव्हरमध्ये हायड्रोक्सिलेशन होतं, हायड्रोक्सिलेशन होतं. ठीक आहे, त्याच्यापासून टायरोसिन मिळतो. टायरोसिनचं ऍक्टिव्ह अपटेक आपल्याला होताना पाहायला मिळतो. टायरोसिनचं कन्व्हर्जन डोपामध्ये होतं, डोपाचं कन्व्हर्जन डोपामाइन मध्ये होतं. डोपामाइन त्या ठिकाणी वसायकलमध्ये ट्रान्सपोर्ट केला जातो आणि त्याच्यापासून हा नॉर ऍड्रेनालिन मिळतो. परंतु ही जी काही सगळी प्रोसेस आपल्याला घडताना पाहायला मिळते तर यामध्ये काही एन्झाईम्स असणार आहेत, ते आपल्याला मुख्य भूमिका निभावत असलेलं पाहायला मिळतात आणि त्या एन्झाईम्सची जी काही नावं असणार आहे ती नावं आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची. एकच मिनिट फक्त. त्या एन्झाईम्सची नावं आपल्याला समजून घ्यायची. तर टायरोसिनचं कन्व्हर्जन डोपामध्ये करणारा जो काही एन्झाईम असणार आहे त्याचं नाव असणार आहे टायरोसिन हायड्रोक्सिलेज. ठीक आहे, काय नाव आहे त्याचं? टायरोसिन हायड्रोक्सिलेज. हा जो काही टायरोसिन हायड्रोक्सिलेज एन्झाईम असणार आहे हा नॉर ऍड्रेनालिनच्या सिंथेसिस मधला रेट लिमिटिंग प्रोसेस असणार आहे. काय असणार आहे ही? रेट लिमिटिंग प्रोसेस असणार आहे. जसं आपण पाहिलं मित्रांनो, पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये ऍसिटिल कोलिनचं सिंथेसिस होण्यासाठीची रेट लिमिटिंग प्रोसेस कुठली होती? तर तो जो काही आपला नचेत होता, सोडियम कोलिन को ट्रान्सपोर्टर, याच्याद्वारे कोलिनचा जो काही अपटेक आपल्याला होताना पाहायला मिळत होता, दॅट इज द रेट लिमिटिंग प्रोसेस. तसं सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये टायरोसिनचं कन्व्हर्जन जे काही डोपामाइन मध्ये होतंय ते ह्या टायरोसिन हायड्रोक्सिलेज एन्झाईममुळे होताना पाहायला मिळतं. या कारणाकरता या प्रोसेसला आपण म्हणणार आहोत किंवा त्या एन्झाईमला आपण म्हणणार आहोत रेट लिमिटिंग प्रोसेस. ठीक आहे, आता असं का म्हटलं जातं रेट लिमिटिंग प्रोसेस काय म्हटलं जातं? तर ज्यावेळेस सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट होते त्यावेळेस या टायरोक्सिन हायड्रोक्सिलेजचं ऍक्टिव्हेशन आपल्याला होताना पाहायला मिळतं आणि टायरोसिनचं रूपांतर डोपामध्ये होताना पाहायला मिळतं. ठीक आहे, आता इथून पुढे अजून एक एन्झाईम रिस्पॉन्सिबल असणार आहे. हा एन्झाईम काय करतो? या डोपाचं रूपांतर डोपामाइन मध्ये घडवत असतानाच पाहायला मिळतो. या डोपाचं कन्व्हर्जन डोपामाइन मध्ये घडवतो आणि त्या एन्झाईमचं नाव असणार आहे डोपा डी कार्बोक्सिलेज. डोपा डी कार्बोक्सिलेज याचं नाव आपण भरपूर वेळा ऐकलेलं आहे, डोपा डी कार्बोक्सिलेज, डोपा डी कार्बोक्सिलेज. तर हा जो काही डोपा डी कार्बोक्सिलेज असेल तो डोपाचं कन्व्हर्जन डोपामाइन मध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतो. मात्र हा डोपा डी कार्बोक्सिलेज नावाचा जो काही एन्झाईम असणार आहे हा नॉन सिलेक्टिव्ह एन्झाईम असणार आहे. म्हणजे काय की तो काय फक्त डोपाचं कन्व्हर्जन डोपामाइन मध्ये करणार याच्यातला भाग नाहीये. हा डोपा डी कार्बोक्सिलेज त्याच्यासारख्या म्हणजे या डोपासारख्या रिलेटेड इतर सबस्टन्सचं सुद्धा आपल्याला कन्व्हर्जन करत असतानाच पाहायला मिळत असतो. या कारणाकरता डोपा डी कार्बोक्सिलेजला नॉन सिलेक्टिव्ह एन्झाईम म्हटलं जातं. कसं? तर एक 5 हायड्रॉक्सी ट्रिप्टोफॅन असणार आहे. 5 हायड्रॉक्सी ट्रिप्टोफॅन हा अमायनो ऍसिड असणार आहे. याचं कन्व्हर्जन आपल्याला तो सेरोटोनिन मध्ये म्हणजे त्याला 5HT म्हटलं जातं. याच्यामध्ये जे काही कन्व्हर्जन केलं जाणार आहे त्याच्यासाठी हा डोपा डी कार्बोक्सिलेज एन्झाईम रिस्पॉन्सिबल असतो. त्याचप्रमाणे हा जो काही आपला अल्फा मिथिल डोपा असणार आहे, अल्फा मिथिल डोपा जो काही असणार आहे, या अल्फा मिथिल डोपाचं कन्व्हर्जन अल्फा मिथिल डोपामाइन मध्ये होताना पाहायला मिळतं. अल्फा मिथिल डोपामाइन मध्ये होताना पाहायला मिळतं. तर हे कन्व्हर्जन करून घेण्यासाठी म्हणजे
अल्फा मिथिल डोपाचं रूपांतर अल्फा मिथिल डोपामाइन मध्ये होणार आहे. तर हे पण जे काही कन्व्हर्जन होतं तर त्यासाठी हा डोपा डी कार्बोक्सिलेज एन्झाईम रिस्पॉन्सिबल असलेलं पाहायला मिळतं. म्हणजे पहा इथे तुम्ही काय पाहिलं, 5 हायड्रॉक्सी ट्रिप्टोफॅन कन्व्हर्जन सेरोटोनिन मध्ये होते. अल्फा मिथिल डोपाचं रूपांतर अल्फा मिथिल डोपामाइन मध्ये होते. त्याचप्रमाणे आपण शिकलो होतो मित्रांनो लिओडोपाच्या बाबतीत. लिओडोपा काय आहे, हा प्रोड्रग आहे. लिओडोपाचं रूपांतर होतंय डोपामाइन मध्ये. आणि हे पण जे काही कन्व्हर्जन आपल्याला होताना पाहायला मिळतं तिथं हा डोपा डी कार्बोक्सिलेज नावाचा जो काही एन्झाईम असणार आहे हा आपल्याला रिस्पॉन्सिबल असलेलं पाहायला मिळतं. या कारणाकरता माझ्या मित्रमैत्रिणींनो डोपा डी कार्बोक्सिलेजला नॉन सिलेक्टिव्ह एन्झाईम म्हटलं जातं. हे लक्षात घ्या, कारण तो काय फक्त डोपाचंच कन्व्हर्जन डोपामाइन मध्ये करणार याच्यातला भाग नाहीये. इथे तो आपल्याला सेरोटोनिनचं पण सिंथेसिस करताना पाहायला मिळतो, अल्फा मिथिल डोपामाइनचं पण सिंथेसिस करताना पाहायला मिळतो आणि लिओडोपापासून डोपामाइन पण तयार करून देण्यासाठी हा डी जो असणार आहे डोपा डी कार्बोक्सिलेज हा रिस्पॉन्सिबल असलेला आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, हे लिहित राहा सगळं तुम्ही. आता याच्यानंतर एक कमालीची गोष्ट आपल्याला घडताना पाहायला मिळते. ती काय असणार आहे ती आपल्याला समजून घ्यायची, की हा जो काही डोपामाइन असणार आहे ना याचं वर्सायकल मध्ये आपल्याला ट्रान्सपोर्टेशन होताना पाहायला मिळतं. आणि हे जे काही ट्रान्सपोर्टेशन आपल्याला घडताना पाहायला मिळतं तर त्या ठिकाणी एक ट्रान्सपोर्टर असणार आहे. त्या ट्रान्सपोर्टरद्वारा आपल्याला हे होताना पाहायला मिळतं. त्याचं नाव असणार आहे वेसिकुलार मोनोअमाइन ट्रान्सपोर्टर. याला व्ही मॅट 2 म्हणजे 2 नंबरचा ट्रान्सपोर्टर असणार आहे. तर त्या ट्रान्सपोर्टरचं नाव वेसिकुलर मोनोअमाइन ट्रान्सपोर्टर असं पण म्हटलं तरी चालेल किंवा नुसतं व्ही मॅट 2 असं म्हटलं तरी चालणार आहे. मग या वेसिकुलर मोनोअमाइन ट्रान्सपोर्टरद्वारा या डोपामाइनचं वर्सायकल मध्ये ट्रान्सपोर्टेशन होताना पाहायला मिळतं. पण मात्र कमालीची गोष्ट जी तुम्हाला म्हटलो की तर काय खासियत अशी घडते, जादू काय भयंकर घडते त्याकडे नीट लक्ष द्या. डोपामाइनचं जे काही नॉर ॲड्रेनालिन मध्ये कन्व्हर्जन होतंय या ठिकाणी सुद्धा अजून एक एन्झाईम रिस्पॉन्सिबल असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या एन्झाईमचं नाव असणार आहे डोपामाइन बीटा हायड्रोक्सिलेज. डोपामाइन बीटा हायड्रोक्सिलेज. ठीक आहे ना. तर या एन्झाईमच्या बाबतीत खासियत अशी आहे की हा डोपामाइन बीटा हायड्रोक्सिलेज नावाचा जो काही एन्झाईम आहे हा फक्त आणि फक्त ह्या सायकल मध्येच आपल्याला पाहायला मिळतो. पहा किती मोठी जादू करून ठेवली, किमया किती जबरदस्त आहे परमेश्वराची, की डोपामाइन बीटा हायड्रोक्सिलेज फक्त आपल्याला वसायकल मध्ये पाहायला मिळतो. वसायकलच्या बाहेर कुठेच तो आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. याच्या मागचं कारण पण आहे पहा, त्याने जी पण गोष्ट विचार करून ठेवलेली आहे किंवा तो जी पण काही गोष्ट घडवतोय तर तिच्या मागे खूप मोठा उद्देश असणार आहे. पहा लक्षात घ्या, नीट लक्ष द्या, नीट समजून घ्या. घटना काय घडते की कुठल्या ना कुठल्या कारणामुळे आपण आपल्या पेशंटला या डोपामाइनची ड्रीप लावत असतो, बरोबर आहे. मग कधी आपण हा डोपामाइन रेनल डोसवर लावतो तर कधी पेशंटला आपण कार्डियाक डोसवर डोपामाइन लावत असतो. ठीक आहे, आता समजून घ्या मी तो व्यक्ती आहे. मी तुमच्या हॉस्पिटलमध्ये काहीतरी फाल्युअर मध्ये आलो, माझी राहायची जगायची गॅरंटी नाहीये, मग तुम्ही मला काय केलं आयनोट्रॉपिक एजंट म्हणून मला त्या ठिकाणी डोपामाइन लावलं. ठीक आहे, आता डोपामाइन ज्यावेळेस तुम्ही लावताय तर डोपामाइन त्याच्यात ज्या पण काही ऍक्शन्स आपल्याला पाहायला मिळणार तो त्या प्रोड्यूस करतोय. परंतु जर समजा विधात्याने हा जो काही डोपामाइन बीटा हायड्रोक्सिलेज नावाचा एन्झाईम फक्त वसायकल मध्येच ठेवलेला आहे, तो आपल्या जसा कोलिनिस्टरेज एन्झाईम किंवा बाकीचे जे एन्झाईम्स हे आपल्या ब्लड मध्ये सर्क्युलेट होताना पाहायला मिळतात फ्रीली, तसा जर का विधात्याने हा डोपामाइन बीटा हायड्रोक्सिलेज माझ्या ब्लड मध्ये फिरवला असता, सर्क्युलेट केला असता, तर काय घटना घडली असती, या डोपामाइनचं रूपांतर माझ्या ब्लड मध्ये कशामध्ये झालं असतं, नॉर ॲड्रेनालिन मध्ये झालं असतं. आणि नॉर ॲड्रेनालिन प्रचंड वेगळे ऍक्शन्स प्रोड्यूस करणार आहे की ज्या माझ्या शरीरासाठी त्या क्षणाला त्या सिच्युएशनला आवश्यक नाहीयेत. या कारणाकरता ही अशी गोष्ट घडली नको पाहिजे की फक्त डोपामाइनच्या ज्या काही रिस्पेक्टिव्ह ऍक्शन्स त्याच इथं प्रोड्यूस झाल्या पाहिजे. या दृष्टिकोनातून माझ्या मित्रमैत्रिणींनो
विधात्याने या डोपा डी कार्बोक्सिलेजला फक्त आणि फक्त वसायकल मध्येच ठेवलेलं आहे. वसायकलच्या बाहेर त्याला दिलेलं नाहीये. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. हे ज्यावेळेस आपण डोपामाइन शिकू किंवा भविष्यात नॉरएड्रेनालिन अजून वेगळ्या अँगलने आपण शिकणार आहोत, त्यावेळेस तुम्हाला कळेल की बाबा किती मायन्यूट गोष्ट आहे, खूप छोटीशी गोष्ट आहे, पण मात्र तिचा इम्पॅक्ट काय खतरनाक आहे यार ना. काही गोष्टी आपल्या आयुष्यात खूप छोट्याशा असतात, पण मात्र त्यांचा इम्पॅक्ट खूप जबरदस्त बसताना पाहायला मिळतो. फक्त त्या गोष्टींचे अर्थ कळले पाहिजेत व्यवस्थित, नाही तर मग काय कठीणच काम आहे. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं तुम्हाला की नॉरएड्रेनालिन कसा सिंथेसाइज होतोय. परत एकदा रिवाइज करू, कारण या गोष्टी महत्वाच्या आहेत. फिनिलअलानाइन पासून टायरोसिन मिळाला, टायरोसिन पासून डायहायड्रोक्सी फिनिल अलानाइन मिळाला, आणि त्यासाठी टायरोसिन हायड्रोक्सिलेज नावाचा एन्झाईम रिस्पॉन्सिबल आहे की जो रेट लिमिटिंग प्रोसेस असणार आहे. डोपाचं कन्व्हर्जन डोपामाइन मध्ये झालं, त्याच्यासाठी हे पण नीट लक्ष द्या, हे एन्झाईमची नावं कशी लक्षात ठेवायचे. टायरोसिनचं रूपांतर डोपामध्ये झालं म्हणून त्या एन्झाईमचं नाव टायरोसिन वरून सुरू होणार आहे, तर टायरोसिन हायड्रोक्सिलेज. डोपाचं रूपांतर डोपामाइन मध्ये झालं म्हणून त्या एन्झाईमच्या नावाची सुरुवात डोपा असणार आहे, डोपा डी कार्बोक्सिलेज. डोपामाइनचं रूपांतर नॉरएड्रेनालिन मध्ये झालं म्हणून त्या एन्झाईमच्या नावाची सुरुवात डोपामाइन पासून होईल, डोपामाइन बीटा हायड्रोक्सिलेज. ठीक आहे, आता अजून दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगतो. नीट लक्ष द्या, मजा येणार आहे खूप. छोट्या छोट्या गोष्टी पण कॉन्फिडन्स डेव्हलप करून देतील तुमच्यामध्ये. पहा मित्रांनो, पहिला एन्झाईम कुठला होता? टायरोसिन हायड्रोक्सिलेज. हे परीक्षेला विचारलं जाणार नाही हायड्रोक्सिलेज, पण मात्र तुमचा कॉन्फिडन्स नक्की वाढणार आहे त्याच्याने. ठीक आहे, दुसरा एन्झाईम कुठला होता? डोपा डी कार्बोक्सिलेज. आणि तिसरा एन्झाईम कुठला होता आपला? डोपामाइन बीटा हायड्रोक्सिलेज. या ठिकाणी टायरोसिनचं कन्व्हर्जन डोपामध्ये झालं, डोपाचं कन्व्हर्जन डोपामाइन मध्ये झालं. ठीक आहे, आणि डोपाचं कन्व्हर्जन नॉरएड्रेनालिन मध्ये झालं, आणि त्यासाठी हा एन्झाईम रिस्पॉन्सिबल होता. ठीक आहे, आता कसं लक्षात ठेवायचं ते पहा. तुम्हाला सांगितलं टायरोसिनचं कन्व्हर्जन डोपामध्ये होतं म्हणून टायरोसिन हायड्रोक्सिलेज, डोपाचं कन्व्हर्जन डोपामाइन मध्ये होते म्हणून डोपा डी कार्बोक्सिलेज, डोपामाइनचं कन्व्हर्जन नॉरएड्रेनालिन मध्ये होते म्हणून डोपामाइन बीटा हायड्रोक्सिलेज. पण मात्र इथे लक्षात घ्या की हा डी नावाचा एन्झाईम असणार आहे, म्हणजे डोपा डी कार्बोक्सिलेज. तो डोपा डी कार्बोक्सिलेज हा एकमेव डी कार्बोक्सिलेज असणार आहे, आणि याच्यावरती हायड्रोक्सिलेज एन्झाईम असेल, आणि याच्या खाली हा पण हायड्रोक्सिलेज एन्झाईम असणार आहे. तर हे लक्षात राहायला पाहिजे, कारण इथं काही एमसीक्यू येतात, ते एमसीक्यू आपल्याला समजले पाहिजेत, या दृष्टिकोनातून सांगते. कुठले एमसीक्यू असणार आहेत ते थोड्या वेळाने सांगतो. हा, ठीक आहे. आता तुमच्या नोटबुकमध्ये नॉरएड्रेनालिन सिंथेसाइज झाला का बरं बघा, त्याला स्टोअर केलं गेलेलं एका व्यवस्थित पाहून घ्या. कुठं पळालाय का तो वसायकलच्या बाहेर ते पण पाहून घ्या, एकदा चेक करून घ्या. का? कारण हा नॉरएड्रेनालिन भलता पळतो बाबा, हे वसायकल सोडून इकडं तिकडं पळतच राहतो तो आपल्याला, तर ते समजून घ्यायचे. ठीक आहे, आता इथपर्यंत झालेलं आहे. आता पुढची स्लाइड घेतो मी, त्या ठिकाणी आता फक्त काय करेल, हा नॉरएड्रेनालिन सिंथेसाइज केलेला आहे असं कन्सिडर करा. ठीक आहे, जरा जास्त मोठी काढली गेली, अरे ही जास्तच लहान होऊन गेली. ठीक आहे, हा आता काय झालं, हा वसायकल मध्ये हा डोपामाइन पासून नॉरएड्रेनालिन मिळाला. ठीक आहे, आता घटना काय घडते मित्रांनो, हा जो नॉरएड्रेनालिन आहे ना, हा फार वात्रट आहे. म्हणजे वात्रट म्हणजे कसं, चुनचुनीत आहे, चुलबुला आहे, एका ठिकाणी काही थांबत नाही. ते लहान मुलं कसे असतात, नुकतेच चाला फिरायला लागलेले असतात, ते बसतात काही एके ठिकाणी नाही, त्यांना पाय फुटले, त्यांना असं वाटतं पाय फुटले म्हणजे चालायला यायला लागलं, विचारू नका, ते कुठं कुठं पळतील नाही, कुठं कुठं नाही पळणार, गॅरंटीज नाही. बिचारी मम्मी एकीकडे स्वयंपाक करते, अर्ध चित्त तिचं गॅसकडे असतं ना, अर्ध चित्त पोराकडे असतं. हा बाथरूम मध्ये जाऊन नळ ना चालू करून दे, हा त्या ठिकाणी फ्रीजवर ना चढून जाय, भरपूर उद्योग करतात लहान पोरं, खिडकीवर चढून जातात. म्हणजे किंवा आम्ही जसे ग्रामीण भागात राहतो, तर आमच्या घरांच्या समोर खूप अंगण वगैरे असतं, तर अंगणात पण चालले जातात ते पोरं. मग काय होऊन जातं की ते लेकरूला, आता आमच्याकडे एकदम प्रचंड ऊन पडतंय, तर ते लेकरूला उन्हाची झळ बसली नको पाहिजे, कुठल्या प्राण्याने चावलं नको पाहिजे, या कारणाकरता ती आई काय करत असते, त्या लेकरूला पळत पळत धावत धावत जाते आणि परत त्याला घरामध्ये घेऊन आणत असते ना. तसं हा जो काही नॉरएड्रेनालिन तयार झालेला असतो ना, तर हा त्या ठिकाणी आपल्याला हा जो काही ऍक्सोप्लाझम असणार आहे, सायटोप्लाझम असणार आहे,
तर या सायटोप्लाझम मध्ये सारखा सारखा लीक होताना पाहायला मिळतो, सारखा सारखा लीक होतो, तो वर सायकलमध्ये थांबायला तयार नाही ना. तर मग या ठिकाणी हा जो काही नॉर ॲड्रेनालिन असणार आहे याचा परत आपल्याला रिअपटेक होताना पाहायला मिळतो, पुन्हा त्याला वर सायकलमध्ये आणलं जातं. जसं त्या लेकरूला आईने अंगणातनं ओढून आणलं घरामध्ये की नको बाबा कुत्रे चावतील किंवा मोठे मुलं त्याचं नाव घेतील, मारतील, सोडतील, ऊन लागेल, जे काही असेल नसेल तर ती घरामध्ये घेऊन येते त्याला परत ना. तसा हा नॉर ॲड्रेनालिन जो असतो ना याला सुद्धा वर सायकलमध्ये परत आणलं जातं. त्याच्या मागचं कारण पण आहे मित्रांनो, ही जे काही सिम्पॅथेटिक नर्व असणार आहे या ठिकाणी आपल्याला एक प्रकारचा एन्झाईम पाहायला मिळतो, मोनोअमाइन ऑक्सिडेज. जे काही मायटोकॉन्ड्रिया असतो त्या मायटोकॉन्ड्रियावर आपल्याला मोनोअमाइन ऑक्सिडेज नावाचा एन्झाईम पाहायला मिळतो. आणि हा मोनोअमाइन ऑक्सिडेज काय करतो, या नॉर ॲड्रेनालिनचं मेटाबॉलिझम करतो, या नॉर ॲड्रेनालिनला इनऍक्टिव्हेट करून टाकतो. मग हे झालं नको पाहिजे या कारणाकरता विधाता किती जबरदस्त काम करतोय की नॉर ॲड्रेनालिन भलेच लहान लेकरू आहे ना, ते चुकतंय, ते सारखं सारखं चुकतंय, सारखं सारखं ओट्यावरनं खाली जातंय, परंतु आईची ममता कशी असते की नाही बाबा माझं लेकरू चुकतंय ना सारखं सारखं, पण मात्र तरी सुद्धा मला त्याला शेवटी मला पोटात घ्यावंच लागणार आहे, त्याला आपल्याला त्या ठिकाणी घरात घ्यावंच लागणार आहे, त्याला आपल्याला वाचवावंच लागणार आहे, ही आईची महती असते. तसं ही पण एक प्रकारची आपली माऊलीच आहे ना. तर ही माऊली काय करते, या नॉर ॲड्रेनालिनला सारखं सारखं वसायकलमध्ये आणते. आणि वसायकलमध्ये कुठून येणार आहे तर तिथूनच VMAT2 जो काय आहे या ठिकाणी हा जो काही ट्रान्सपोर्टर आहे वेसिक्युलर मोनोअमाइन ट्रान्सपोर्टर, VMAT2, तर याच्याद्वारे नॉर ॲड्रेनालिनचा आपल्याला परत या ठिकाणी रिअपटेक होताना पाहायला मिळतो. आणि हा रिअपटेक वसायकलमध्ये झाला आहे या कारणाकरता याला व्हेसिक्युलर रिअपटेक म्हटलं जातं, व्हेसिक्युलर रिअपटेक असं म्हटलं जातं ना. तर हा जो काही रिअपटेक झालाय या ठिकाणी नॉर ॲड्रेनालिनचं म्हणणं आहे की बाबा आता मी सिंथेसाइज झालोय, आता मला रिलीज होऊ द्या, मला जाऊ द्या, मला पंख फुटले, मला माझ्या पद्धतीने काम करू द्या. पण मात्र नियतीची इच्छा वेगळीच असते. आपल्यासोबत पण होतं असं, आपण करायला जातो काहीच, परंतु नियतीची भलतीच वेगळी इच्छा असते, होऊन जातं काहीच. तर आपण ठीक आहे तो भाग नियतीचा म्हणू आपण, किंवा आपल्याही चुका असतात काही वेळेस असं आपण समजू. जशी नॉर ॲड्रेनालिनची इथं चूक आहे, सारखा सारखा लीक होऊन जातोय, तर हा परत रिअपटेक होताना पाहायला मिळतोय. तसं आपला पण कधी ना कधी असा रिअपटेक जर का होत असेल तर त्यावेळेस निश्चिंत राहायचं, ते तुमच्या माझ्यासाठी एक प्रकारे चांगलं असणार आहे. जसं नॉर ॲड्रेनालिन इथं रिअपटेक होणं का चांगलं झालं, कारण हा मोनोअमाइन ऑक्सिडेज एन्झाईम जो असणार आहे हा नॉर ॲड्रेनालिनचा मेटाबॉलिझम घडवणार आहे. या दृष्टिकोनातून या ठिकाणी त्याचा वेसिक्युलर रिअपटेक होतो आहे. ठीक आहे, इथपर्यंत आलं लक्षात. आता पुढे घटना काय घडते त्याकडे नीट लक्ष द्या. आता ज्यावेळेस ऍक्शन पोटेन्शियल ट्रॅव्हल होणार आहे, ज्यावेळेस ऍक्शन पोटेन्शियल जनरेट होतं त्यावेळेस हे जे काही वसायकलमध्ये हा नॉर ॲड्रेनालिन तयार झालाय, हा डोपामाइन असणार आहे, या ठिकाणी हा डोपा डी कार्बोक्सिलेज असणार आहे. ठीक आहे, तर ऍक्शन पोटेन्शियल ज्यावेळेस ट्रॅव्हल होतो त्यावेळेस आपल्याला या नर्व मध्ये कॅल्शियमचा इन्फ्लक्स होताना पाहायला मिळतो. म्हणजे कॅल्शियम बाहेरून आतमध्ये येणार आहे आणि या कारणामुळे या ठिकाणी आपल्याला ह्या वसायकलचं हा जो काही वसायकल असणार आहे हा आपल्याला सिम्पॅथेटिक नर्व एंडिंग्सला या ठिकाणी येताना पाहायला मिळतो. आणि अरे यार सॉरी आणि या ठिकाणी बाय द प्रोसेस ऑफ एक्झोसायटोसिस या ठिकाणी आपल्याला नॉर ॲड्रेनालिनचा रिलीज होताना पाहायला मिळतो. मग नॉर ॲड्रेनालिन सोबत इथं डोपा डी कार्बोक्सिलेज पण रिलीज होणार आहे, त्यासोबत या ठिकाणी डोपामाइन पण थोड्याफार प्रमाणात रिलीज होणार आहे, ATP पण रिलीज होणार आहे, आणि बाकीचे सबस्टन्स असतात ते पण आपल्याला रिलीज होताना पाहायला मिळतात. मग आता पहा नीट घटना काय घडते. आतापर्यंत तुम्ही आपण काय पाहिलं की नॉर ॲड्रेनालिनचं सिंथेसिस पाहिलं, नॉर ॲड्रेनालिनचा स्टोरेज कसा होतो किंवा स्टोअर कसा होतो हे पाहिलं, आणि नॉर ॲड्रेनालिनचा रिलीज पाहिला. आता घटना काय घडते पहा, इथे ना नॉर ॲड्रेनालिनच्या सिंथेसिसमध्ये आपल्याला भलेच दिसत असेल पण मात्र नॉर ॲड्रेनालिन सोपं वाटत असेल, पण नॉर ॲड्रेनालिन सिंथेसाइज होण्यासाठी तिथं त्याला खूप प्रकारच्या परीक्षांना तोंड द्यावं लागलेलं आहे, खूप अडचणींना तोंड द्यावं लागलंय, आणि तेव्हा कुठे जाऊन नॉर ॲड्रेनालिनचं अस्तित्व निर्माण झालेलं आहे. आपण पण आपल्या प्रॅक्टिसला स्टेबल करण्यासाठी म्हणा किंवा आपल्या आयुष्यातलं एखादं ध्येय असतं ते मिळवण्यासाठी, साध्य करण्यासाठी आपण अहोरात्र वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत असतो. आणि प्रयत्न केल्यानंतर आपण नेमकं पहा असं बऱ्याच वेळा होतं की आपण आपला तो घास तोंडाशी आलेला असतो
आपण त्या ठिकाणी भरपूर साऱ्या गोष्टी घडवून आणलेल्या असतात, घडलेल्या असतात आणि आता बस बाबा ही गोष्ट पूर्णपणे कंप्लीट होईल, जे पण काही आतापर्यंत त्रास होता तो पूर्ण होईल, म्हणजे संपून जाईल बुवा असं आपण म्हणू. आता घास तोंडाशी आलेलाच आहे, पण मात्र तो घास तोंडातला घास पळून नेला जातो किंवा म्हणजे तो आपल्याला मिळत नाही, असं आपल्याला होताना पाहायला मिळतं. तसंच या नॉर ॲड्रेनालिनच्याही आयुष्यात आपल्याला होताना पाहायला मिळते. त्याने त्या ठिकाणी इतक्या साऱ्या गोष्टी घडवून आणलेल्या आहेत आणि आता ज्यावेळेस त्याचा रिलीज झाला, ज्यावेळेस नॉर ॲड्रेनालिनचा रिलीज झाला, आता नॉर ॲड्रेनालिनला वाटलं की बाबा आपण एवढ्या मोठ्या दिव्य चक्रातनं सुटलो. नॉर ॲड्रेनालिनला असं वाटतं की आता आपण साध्य केलं. पण मात्र पुन्हा काय सांगतो की नियतीची इच्छा भलतीच वेगळी ना. नियतीचं म्हणणं आहे की नॉर ॲड्रेनालिन तू इतका जास्त हवेत उडू नको, हा थांब, तुला अजून परत एकदा संकटाला सामोरे जावं लागणार आहे. आणि ते संकट काय असतं मित्रांनो, म्हणजे संकट नाहीये, परमेश्वराने जे पण काही केलं ते काही संकट नसतं मित्रांनो. पण मला इथे तुम्हाला विषय समजून सांगायचा आहे की घटना काय होते की जो काही रिलीज झालेला नॉर ॲड्रेनालिन असणार आहे, हा रिलीज झालेला नॉर ॲड्रेनालिन जवळपास 75 ते 90% रिलीज झालेला नॉर ॲड्रेनालिन जो असणार आहे याचा परत आपल्याला त्या ठिकाणी रिअपटेक होताना पाहायला मिळतो. परत नॉर ॲड्रेनालिन हा सिम्पॅथेटिक नर्व एंडिंग मध्ये त्याचं ट्रान्सपोर्टेशन होताना पाहायला मिळतं. आणि किती होतो तोच थोडाफार नाही, 75 ते 90% नॉर ॲड्रेनालिनचा आपल्याला रिअपटेक होताना पाहायला मिळतो. विचार करा, विचार करा, एखादी गोष्ट त्या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करता आहात 3-3 वर्ष म्हणा किंवा काही वेळेस आपल्याला पूर्ण आयुष्य त्या ठिकाणी आपण एखाद्या गोष्टीला मिळवण्यासाठी किंवा साध्य करण्यासाठी मेहनत घेतो आणि त्यानंतर पण आपल्याला काही वेळेस जर का अपयश येत असेल, नाराजगी होत असेल किंवा आपल्यामुळे काही अडचण होत असेल असं आपण म्हणत होतात किंवा आपल्याला यश मिळणार होतं आणि अशा वेळेस परत आपल्याला त्या ठिकाणी काय 2 पावलं मागे जावं लागत असेल तर विचार करा कशी फिलिंग असते ती ना, की परत आपल्याला यार परत तिथून परत पहिल्यापासून सुरुवात होणार आहे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या ॲज अ ह्युमन सायकोलॉजीला तुम्ही थोड्याशा कोरिलेट करून बघा. पण मात्र नॉर ॲड्रेनालिनच्या आयुष्यात तसंच आपल्याला घडताना पाहायला मिळतं की बाबा त्याने इतकी मेहनत घेतली, इतक्या गोष्टी त्याने भोगल्या, पाहिल्या, सहन केल्या. त्याची ज्यावेळेस वेळ आली तर नेमकं परत अजून काहीतरी दुसरंच काहीतरी घडून गेलं. नॉर ॲड्रेनालिनला करायचं होतं दुसरंच काहीतरी, पण मात्र तिसरंच काहीतरी घडून गेलं. आणि हे जे काही तिसरं घडलेलं आहे, या ठिकाणी नॉर ॲड्रेनालिनचा वेसिक्युलर आपला नॉर ॲड्रेनालिनचा जो परत अपटेक आपल्याला होताना पाहायला मिळतो, त्याला आपण म्हणणार आहोत ॲक्सोनल रिअपटेक. ॲक्सोनल रिअपटेक. परत नॉर ॲड्रेनालिन हा आपल्याला सायटोप्लाझम मध्ये जाताना पाहायला मिळतो किंवा याला न्यूरोनल रिअपटेक पण म्हणतात. याला न्यूरोनल किंवा ॲक्सोनल रिअपटेक असं म्हटलं जात असतं. तर पहा, आपण आतापर्यंतचे 2 प्रकारचे रिअपटेक पाहिले. पहिला जो रिअपटेक होता हा नॉर ॲड्रेनालिन जो सारखा सारखा वसायकल मधनं लीक होतोय त्याचा परत आपल्याला वसायकल मध्ये त्याला आणलं जातंय थ्रू द VMAT2. त्याला आपण म्हणणार आहोत वेसिक्युलर रिअपटेक. आणि दुसरा ज्यावेळेस नॉर ॲड्रेनालिन आता मुक्त झाला, त्याला यश मिळालं, तो त्या ठिकाणी सेलिब्रेट करायला गेला बिचारा, परंतु त्याचा परत रिअपटेक होताना पाहायला मिळाला. त्याला आपण म्हणणार आहोत न्यूरोनल किंवा ॲक्सोनल रिअपटेक. ठीक आहे, इथपर्यंत आलं सोबत माझ्यासोबत. आता गोष्ट काय होऊन गेली हो की नॉर ॲड्रेनालिनच्या ज्या पण काही ऍक्शन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत ना, त्या ऍक्शन्स टर्मिनेट होण्यासाठी महत्वाचा रोल कुठला प्ले झाला, तर नॉर ॲड्रेनालिनचा जो काही हा न्यूरोनल किंवा ॲक्सोनल रिअपटेक झाला ना, दॅट इज द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर द टर्मिनेशन ऑफ ऍक्शन ऑफ नॉर ॲड्रेनालिन. ऍसिटिल कोलिनच्या बाबतीत आपल्याला विचार करा, ऍसिटिल कोलिनची ऍक्शन टर्मिनेट होण्यासाठी कुठली गोष्ट महत्वाची होती, तर त्या ठिकाणी ऍसिटिल कोलिनचा आपल्याला कोलिनिस्टरेज एन्झाईमद्वारा बाय द प्रोसेस ऑफ हायड्रोलिसिस त्याच्या ऍक्शन आपल्याला विदिन अ फ्रॅक्शन ऑफ मिलीसेकंड ऍसिटिल कोलिन त्या ठिकाणी हायड्रोलाइज होताना पाहायला मिळत होता, मेटाबलाइज होताना पाहायला मिळत होता. तसं इथे आपल्याला नॉर ॲड्रेनालिनच्या ऍक्शन्सला मुख्यत्वे करून टर्मिनेट करण्यासाठी कुठली गोष्ट रिस्पॉन्सिबल आहे, तर नॉर ॲड्रेनालिनचा जो काही न्यूरोनल किंवा ॲक्सोनल रिअपटेक होतं, ही गोष्ट महत्वाची आहे. तर हा आपल्याला MCQ येताना पाहायला मिळतो. ठीक आहे, झालं. नॉर ॲड्रेनालिनचा परत रिअपटेक होतो. आता इथं घटना काय घडते, ज्यावेळेस हा नॉर ॲड्रेनालिन परत नर्वच्या सायटोप्लाझम मध्ये येताना पाहायला मिळतो, तर बाकीचा जो काही नॉर ॲड्रेनालिन असेल हा मोनोअमाइन ऑक्सिडेजला एक्सपोज होतो. मोनोअमाइन ऑक्सिडेज नॉर ॲड्रेनालिनचं मेटाबॉलिझम करतो
आणि उरसूर जर काही नॉरएड्रेनालिन असेल हा परत सायकल मध्ये स्टोअर केला जातो. इन ऑर्डर टू मेंटेन द सायटोसोलिक किंवा या सायटोप्लाझम मधला नॉरएड्रेनालिनचं कॉन्सन्ट्रेशन मेंटेन ठेवलं गेलं पाहिजे. या दृष्टिकोनातून माझ्या मित्रमैत्रिणींनो इथं मोनोअमाइन ऑक्सिडेज एन्झाईमचा रोल महत्वाचा आहे. हे का महत्वाचं आहे माहिती का? नीट लक्ष द्या. ज्यावेळेस समजून घ्या, एक मिनिट फक्त, हा मोनोअमाइन ऑक्सिडेज एन्झाईम आहे, बरोबर आहे. आता कुठलाही एन्झाईम असो, कुठलाही माणूस असो, सजीव असो, याचं काम करण्याची एक लिमिट असणार आहे. तो त्या पलीकडे जाऊन काम करू नाही शकत ना. तसं जितकाही नॉरएड्रेनालिन इथं सिंथेसाइज होतोय तो आपल्याला या ठिकाणी लीक होताना पाहायला मिळतोय, किंवा जो पण काही नॉरएड्रेनालिनचं आपल्याला न्यूरोनल रिअपटेक होताना पाहायला मिळतोय. तर हे नॉरएड्रेनालिन कुठं आले? हे नॉरएड्रेनालिन आले आपल्या सायटोप्लाझम मध्ये. ठीक आहे, ठीक आहे, मान्य आहे बाबा, बाकीचा नॉरएड्रेनालिन सायकल मध्ये चालला गेला, बाकीचा नॉरएड्रेनालिन जो न्यूरोनल रिअपटेक झाला तर तो पण सायकल मध्ये चालला गेला. मग आता घटना काय घडत होती की या ठिकाणी बाकीचा नॉरएड्रेनालिन, आपण असं म्हणू की आता हा गोल्डन कलर मध्ये जो काढला आहे हा एक्सेस असलेला नॉरएड्रेनालिन होता, बरोबर आहे. आता घटना काय घडते की मोनोअमाइन ऑक्सिडेजची पण काहीतरी कॅपॅसिटी असणार आहे, तेवढ्या कॅपॅसिटीत हा नॉरएड्रेनालिन आपल्याला तो मेटाबलाइज करतोय. आता आपण असं समजायला, गणिताच्या भाषेत समजायला आपण समजू की मोनोअमाइन ऑक्सिडेजची कॅपॅसिटी होती 10 नॉरएड्रेनालिनच्या मॉलिक्युलला मेटाबलाइज करण्याची. आणि आता आपल्याकडे इथं असं समजा आपल्याकडे 20 नॉरएड्रेनालिनचे मॉलिक्युल येऊन गेले. त्यापैकी मोनोअमाइन ऑक्सिडेजने काय केलं? 10 मॉलिक्युलचं मेटाबॉलिझम केलं आणि आपल्याकडे एक्सेस किती झाले? 10 मॉलिक्युल हे एक्स्ट्रा झाले. आता हे 10 मॉलिक्युल जे एक्स्ट्रा झालेत ना, हे खूप महत्वाचा रोल प्ले करतायत. काय रोल प्ले करतात माहिती का? हे जे काही 10 मॉलिक्युल्स असणार आहेत, दे आर गोइंग टू प्रोड्यूस द निगेटिव्ह इनिबिशन. ते ह्या टायरोसिन हायड्रोक्सिलेजला इनहिबिट करणार. कोण? जो इथं सायटोसोल मधला एक्सेस नॉरएड्रेनालिन असणार आहे. दिस नॉरएड्रेनालिन इज गोइंग टू इनहिबिट द टायरोसिन हायड्रोक्सिलेज. आणि टायरोसिन हायड्रोक्सिलेज हा महत्वाचा एन्झाईम असणार आहे फॉर द कन्वर्जन ऑफ टायरोसिन इनटू द डोपा. या कारणाकरता जो भी होता है अच्छे के लिए होता है. कारण मोनोअमाइन ऑक्सिडेज भलेच आपल्याला वाटतोय की बाबा हा त्याचा दुश्मन आहे, खरी गोष्ट आहे ना, परंतु मात्र गंमत काय, परमेश्वराची इच्छा काय की हा नॉरएड्रेनालिन खूप जास्त पण तयार नको झाला पाहिजे आणि खूप कमी पण नको झाला पाहिजे. त्याचं ह्या नर्व मधलं प्रमाण, कॉन्सन्ट्रेशन हे व्यवस्थित मेंटेन केलं गेलं पाहिजे. या कारणाकरता इथं मोनोअमाइन ऑक्सिडेजचा आपल्याला त्या ठिकाणी महत्वाचा रोल प्ले होत असताना पाहायला मिळतो की मोनोअमाइन ऑक्सिडेज द्वारा मेटाबलाइज झाल्यानंतर सुद्धा जो कुठे गेला, जो एक्स्ट्रा नॉरएड्रेनालिन असेल, दॅट एक्सेस नॉरएड्रेनालिन इज गोइंग टू इनहिबिट द टायरोसिन हायड्रोक्सिलेज एन्झाईम. आणि याच्यावरनं काय होतं की नाही बाबा आपल्याकडे जास्तीचा नॉरएड्रेनालिन आहे, नवीन काही स्वयंपाक करू नका, जास्तीच्या स्वयंपाक झाला असं आपण अजून स्वयंपाक करत नाही, काय गॅस बंद करून देतो. तसं इथं टायरोसिन हायड्रोक्सिलेज एन्झाईमला इनहिबिट केलं जाणार. ठीक आहे, किती सुंदर घडतंय ना. आता घटना अशी घडते मित्रमैत्रिणींनो, काय घटना घडते पहा, किती घटना चालू आहे त्या एकट्या नॉरएड्रेनालिनच्या अवतीभोवती ना. तर महत्वाची गोष्ट असली तर त्याच्याशी संबंधित खूप साऱ्या गोष्टी असतात. जसं एखादा महत्वाचा व्यक्ती असतो त्याच्याशी संबंधित गोष्टी असतात, तसं हे नॉरएड्रेनालिनच्या बाबतीत. ठीक आहे, आता हा नॉरएड्रेनालिन रिलीज झाला, याच्यापैकी तुम्ही काय पाहिलं, नियर अबाउट 75 to 90% जो काही नॉरएड्रेनालिन होता याचा रिअपटेक होऊन गेला. उरलेल्या नॉरएड्रेनालिन सोबत काय होतंय पहा मित्रांनो, बिचाराच्या जीवाला चैन नाही हो, त्याच्या मागे सगळी दुनिया लागून बसलेली आहे. एकटं पाडून टाकलंय नॉरएड्रेनालिनला, एकटा आहे बिचारा, भटकतोय. याला सांगतो मी तुला पॉझिटिव्हली स्टिम्युलेट करतो, त्याला सांगतो मी तुला पॉझिटिव्हली स्टिम्युलेट करतो, मी तुला त्या ठिकाणी प्रेरणा देतो. अरे पण तो बिचारा एकटा पडलेला आहे, त्याच्याकडे पाहायला कोणी नाही. कारण घटना काय घडते, त्याच्या मागे पुढे मागेच लागलेत सगळे. कारण हा जो काही नॉरएड्रेनालिन असणार आहे की जो आता इथं आपल्याला पाहायला मिळतोय, हा पहा नीट लक्ष द्या मित्रांनो, घरात असताना पण नॉरएड्रेनालिनच्या जीवाला म्हणजे शांतता होती का? नाही. घरात म्हणजे नर्व एंडिंग मध्ये असताना नॉरएड्रेनालिनच्या जीवाला शांतता नव्हती का? कारण त्याचा मोनोअमाइन ऑक्सिडेज पासून त्याचा बिचाराचा पाटा पडणार होता. इथं त्याला शांतता नाही. दुसरी शांतता कशी नाही की नॉरएड्रेनालिनला भीती होती की मला परत सायकल मध्ये टाकून देतील.
होती शांतता? नाही. पण नॉरएड्रेनालिन घराच्या बाहेर पडला म्हणजे त्याचा रिलीज झाला. बरं, रिलीज झाल्यानंतर पण नियतीने भलता वेगळा खेळ खेळला. परत 90 अप टू द 90% त्याला परत चल घरात जाय, तुझा त्रास अजून संपलेला नाही, तुझे भोग अजून संपलेले नाहीत, तुला अजून मेटाबलाइज व्हायचंय. झालं. मग जेवढा काय नॉरएड्रेनालिन आता सर्क्युलेट होत होता, याच्याही बिचाराच्या वाट्याला सुख आलेलं नाही. कसं सुख आलं नाही? कारण हा जो काही नॉरएड्रेनालिन आहे, आता हा इथं आपल्याला पाहायला मिळतोय, याला त्या ठिकाणी परत मेटाबलाइज करण्यासाठी, त्याला त्या ठिकाणी त्याचं प्रमाण कमी करण्यासाठी आपल्याला अजून एक एन्झाईम असलेलं पाहायला मिळतं. त्या एन्झाईमचं नाव आहे कॅटाकोल ओ मिथिल ट्रान्सफरेज. याला कॉम्ट असं म्हणायचं नाही, याला कॅटाकोल ओ मिथिल ट्रान्सफरेज म्हणा. जास्त मोठं नाव आहे तर COMT म्हणा, कॉम्ट म्हणू नका प्लीज. मला विद्यार्थी दरवर्षी असं होतं, ते सर कॉम्ट इनिबिटर. अरे कॉम्ट इनिबिटर काय आहे? अरे COMT तर बोला बाबा. हा, तर त्याचं लॉंग फॉर्म काय असणार आहे? कॅटाकोल ओ मिथिल ट्रान्सफरेज. ठीक आहे. आता हा जो काही कॅटाकोल ओ मिथिल ट्रान्सफरेज असणार आहे, या नॉरएड्रेनालिनचं मेटाबॉलिझम करून टाकतो 3 प्रकारच्या कंपाऊंड्स मध्ये. 3 प्रकारच्या कंपाऊंड्स मध्ये. एक मिनिट फक्त. पहिला असणार आहे व्हॅनिलिन मेंडेलिक ऍसिड. व्हॅनिलिन मेंडेलिक दिल्लीला गेलं माझ्याकडनं. मेंडेलिक ऍसिड, याचं रूपांतर कशात होतं? व्हॅनिलिन मेंडेलिक ऍसिड. ठीक आहे. दुसऱ्या याच्यापासनं नॉरएड्रेनालिनचं मेटाबॉलिझम होऊन आपल्याला त्या ठिकाणी मेटानेफ्रिन आणि ऍक्च्युली मेटानेफ्रिन हा ऍड्रेनालिनचा मेटाबॉलाइट असणार आहे आणि नॉरएड्रेनालिनचा मेटाबॉलाइट असणार आहे नॉरमेटानेफ्रिन. ठीक आहे. पण मात्र इथं तात्पुरता समजून घ्या की हे नॉरएड्रेनालिनचं आपल्याला कन्व्हर्जन होताना पाहायला मिळतं. म्हणजे काय झालं बिचाऱ्याचं? घरात पण शांतता नाही, बाहेर पण काय त्याच्या जीवाला शांतता मिळाली नाही आणि तो भटकूनच राहिला. अजून भटकतोय बिचारा, बघा अजून भटकतोय तो. आणि त्याच्या वाटेला जो पण येतोय त्याच्या तो ज्याला ज्याला भेटणार आहे त्यांचं त्या ठिकाणी तो स्टिम्युलेशन करणार आहे, त्याला वाचवणार आहे. कशा पद्धतीने ते आपण उद्या परवा शिकणार आहोत. बरं, एवढ्या पण गंमत संपलेलं नाही. नॉरएड्रेनालिनचं स्ट्रगल इथं पण संपलेलं नाही. नॉरएड्रेनालिनच्या मागे काही अजून अदृश्य शक्ती ज्या आहेत त्या आपल्याला लागलेल्या पाहायला मिळत आहेत. त्या शक्ती कुठल्या असणार आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे. हे पहा, आता घटना काय झाली? नॉरएड्रेनालिन रिलीज झाला. आता नॉरएड्रेनालिन रिलीज झाल्या कारणामुळे इथे जसं पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये आपण पाहिलं असेटिलकोलिन रिलीज झाला, कोणीतरी आपला माणूस दुखावला गेला होता, बरोबर आहे? म्हणजे काय? ऑटो रिसेप्टर्स. इन द सेम मॅनर ही जी काही सिम्पॅथेटिक नर्व असणार आहे, इथे सुद्धा ऑटो रिसेप्टर्स पाहायला मिळतील. काही ऑटो रिसेप्टर्स हे नॉरएड्रेनालिनच्या रिलीजला कमी करतील आणि काही ऑटो रिसेप्टर्स हे नॉरएड्रेनालिनच्या रिलीजला वाढवतील. चला बाबा, कुठंतरी कोणीतरी नॉरएड्रेनालिनचा विचार करतंय. पण मात्र जरी ते वाढवत असतील पण मात्र इतकं काही फारसा रोल पाहायला मिळत नाही. मग आता तेच आपल्याला समजून घ्यायचंय की ज्यावेळेस नॉरएड्रेनालिनचं प्रमाण जास्त असणार आहे, whenever there is a excess amount of noradrenaline at the synaptic place, त्यावेळेस या ऍड्रेनर्जिक नर्व एंडिंग वर आपल्याला अल्फा 2A नावाचा एक रिसेप्टर पाहायला मिळतो. अल्फा 2A. तर वाढलेला नॉरएड्रेनालिन या अल्फा 2A ला स्टिम्युलेट करतो आणि त्याच्या स्टिम्युलेशनमुळे जो काही नॉरएड्रेनालिनचा फर्दर रिलीज होता, हा नॉरएड्रेनालिनचा रिलीज आपल्याला कमी होताना पाहायला मिळतो. ठीक आहे. पण ज्यावेळेस नॉरएड्रेनालिनचं प्रमाण कमी असणार आहे, अशा वेळेस या ठिकाणी नॉरएड्रेनालिनचं प्रमाण कमी असल्यामुळे ऍड्रेनर्जिक नर्व एंडिंग वर बीटा 2 रिसेप्टर्स पाहायला मिळतात. कुठले? बीटा 2 रिसेप्टर्स पाहायला मिळतात आणि यांचं स्टिम्युलेशन होताना पाहायला मिळतं आणि त्या कारणामुळे नॉरएड्रेनालिनचा रिलीज वाढताना पाहायला मिळतो. बघा, नीट लक्ष द्या. नॉरएड्रेनालिनचं प्रमाण ज्यावेळी जास्त असेल दॅट टाइम इट स्टिम्युलेट्स द अल्फा 2A रिसेप्टर्स. त्याला आपण प्री सिनॅप्टिक रिसेप्टर्स म्हणू किंवा त्याला आपण ऑटो रिसेप्टर्स म्हणू. तर त्याच्या स्टिम्युलेशनमुळे नॉरएड्रेनालिनचा रिलीज कमी होऊन जातो आणि नॉरएड्रेनालिनचं प्रमाण जर का कमी असेल सिनॅप्टिक सायकल्समध्ये, सिनॅप्टिक स्पेसमध्ये, तर मग बीटा 2 रिसेप्टरचं स्टिम्युलेशन होईल आणि तो नॉरएड्रेनालिनचा रिलीज वाढवणार आहे. थोडंसं मन मोकळ्या पद्धतीने आपण लिहून घेऊ ऑटो रिसेप्टर्स बद्दल, कारण या गोष्टी ना
तुम्हाला उद्या उठून खूप महत्वाच्या आहेत या ना. ऑटो रिसेप्टर्स दोन प्रकारचे आपण या ठिकाणी घेऊ, बीटा 2 रिसेप्टर आणि अल्फा 2 रिसेप्टर. बीटा 2 चं ज्या स्टिम्युलेशन होईल त्यावेळेस नॉर ॲड्रेनालिनचं प्रमाण किंवा त्याचा रिलीज वाढणार आहे. अल्फा 2 चं ज्या स्टिम्युलेशन होईल त्यावेळेस नॉर ॲड्रेनालिनचा रिलीज कमी होणार आहे. पण मग आता बीटा 2 केव्हा स्टिम्युलेट होईल, ज्यावेळेस नॉर ॲड्रेनालिनचं प्रमाण नर्व एंडिंग्सच्या बाहेर कमी असेल त्यावेळेस कमी झालेला नॉर ॲड्रेनालिन बीटा 2 ला स्टिम्युलेट करेल आणि नॉर ॲड्रेनालिनचा रिलीज वाढेल. आणि अल्फा 2 केव्हा स्टिम्युलेट होईल, ज्यावेळेस नॉर ॲड्रेनालिनचं प्रमाण पोस्ट सिनॅप्टिक किंवा आपल्याला पोस्ट सिनॅप्टिक म्हणण्यापेक्षा तो जर काही सिनॅप्टिक स्पेस असते तिथे जर का जास्त असेल तर अल्फा 2 रिसेप्टर स्टिम्युलेट होईल आणि नॉर ॲड्रेनालिनचं प्रमाण कमी होऊन जाणार. बरं, यांना आपण काय म्हणतोय, ऑटो रिसेप्टर. मग फक्त ऑटो रिसेप्टरच नॉर ॲड्रेनालिनला इथं अशा पद्धतीने रेग्युलेट करणार आहे का त्याच्या रिलीजला? नाही मित्रांनो, या नॉर ॲड्रेनालिनला बाहेरच्या लोकांची सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला असं म्हणू की आपल्याला दबाव असलेला पाहायला मिळतोय ना. असतात ना आपल्यावर पण काही वेळेस काही आपल्या घरातल्या बाहेरचे लोक जे असतात ते पण आपल्याला कुठेतरी डॉमिनेट करत असतात, आपण त्यांना फाईट करतच असतो. तसं इथे नॉर ॲड्रेनालिनच्या आयुष्यात सुद्धा असा प्रकार घडताना पाहायला मिळतो. बाहेरचे इन द सेन्स इथे रिसेप्टरच्या बाबतीत बाहेरचे म्हणजे काय की जे नॉर ॲड्रेनालिनचे रिसेप्टर्स हे आपल्याला अल्फा आणि बीटा रिसेप्टर्स असतात, त्यांना आपण ॲड्रेनर्जिक रिसेप्टर्स म्हणतो. परंतु यांच्याही व्यतिरिक्त अजून काही रिसेप्टर्स असतील की ते सुद्धा नॉर ॲड्रेनालिनच्या रिलीजला रेग्युलेट करणार आहेत, तर त्यांना आपण म्हणतो हेटेरो रिसेप्टर्स. काय म्हणतो आपण त्यांना? हेटेरो रिसेप्टर्स. हेटेरो रिसेप्टर्स म्हणजे काय की जे ॲड्रेनर्जिक सिस्टीमशी संबंधित नाहीये पण तरी ते आपल्याला ॲड्रेनर्जिक नर्व एंडिंग्सला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या प्रेझेन्समुळे काहीतरी कमी म्हणजे नॉर ॲड्रेनालिनचा रिलीज कमी होणार आहे किंवा नॉर ॲड्रेनालिनचा रिलीज वाढताना पाहायला मिळणार आहेत. तर ते जे काही असे हेटेरो रिसेप्टर्स असतील त्यांच्याबद्दल आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे की कुठले कुठले असे ते रिसेप्टर्स असतील की ते आपल्याला नॉर ॲड्रेनालिनचा रिलीज कमी करतील. एक मिनिट फक्त. नॉर ॲड्रेनालिनचा रिलीज कमी करतील आणि कुठले असे ते रिसेप्टर्स असतील की ते नॉर ॲड्रेनालिनचा रिलीज वाढवतील. तर मग ते आपल्याला समजून घ्यायचं असेल की ह्या ज्या काही ॲड्रेनर्जिक नर्व एंडिंग्स असणार आहेत यांच्यावर आपल्याला मस्कॅरेनिक रिसेप्टर्स, डोपामिनर्जिक रिसेप्टर्स आणि सेरोटोनर्जिक रिसेप्टर्स हे आपल्याला प्रेझेंट असलेलं पाहायला मिळतात. आणि ज्यावेळेस यांचं स्टिम्युलेशन होईल, आता यांना कोण स्टिम्युलेट करणार, मी का तुम्ही? नाही मित्रांनो, या मस्कॅरेनिक रिसेप्टरला ऍसिटिलकोलिन स्टिम्युलेट करेल. ऍसिटिलकोलिन ह्या हेटेरो रिसेप्टरला की जे ॲड्रेनर्जिक नर्व एंडिंग्सला प्रेझेंट असतील त्यांना स्टिम्युलेट करतील. त्यांच्या स्टिम्युलेशनमुळे नॉर ॲड्रेनालिनचं प्रमाण कमी होतं. डोपामाइन या ठिकाणी ॲड्रेनर्जिक नर्व एंडिंगला त्याचे जे काही डोपामिनर्जिक रिसेप्टर्स असतील त्यांना स्टिम्युलेट करेल, नॉर ॲड्रेनालिनचं रिलीज कमी होईल. सेरोटोनिन त्याच्या सेरोटोनर्जिक रिसेप्टरला स्टिम्युलेट करेल, नॉर ॲड्रेनालिनचं रिलीज कमी करून टाकते. पहा ना किती डेंजर आहे ना त्याच्या आयुष्यात, किती बिचारा चलबिचल आहे, अस्थिर आहे फार ना. चालू आहे संघर्ष त्याच्या आयुष्यात, चालूच राहणार, सुटणार नाही. आणि काही अजून घटक पदार्थ असतील म्हणजे आपल्या शरीरातले एंडोजेनस सबस्टन्स की ते काय करतात, नॉर ॲड्रेनालिनचा रिलीज वाढवायला मदत करतात. आता इथे थोडस एक गोष्ट तुम्हाला मला समजून सांगायची, म्हणून इथे मी बीटा 2 रिसेप्टर घेतोय. ऍक्च्युली बीटा 2 रिसेप्टर हा काही हेटेरो रिसेप्टर नाही. नाही तर तुम्ही उद्या उठून मला प्रश्न विचाराल किंवा सांगाल सर हेटेरो रिसेप्टर मध्ये बीटा 2 रिसेप्टर कसं काय टाकला तुम्ही, हे तुम्हाला मला लक्षात ठेवायला मदत करायची आहे. या दृष्टिकोनातून मी इथं बीटा 2 चा उल्लेख करतोय. मात्र बीटा 2 इज नॉट हेटेरो रिसेप्टर, दॅट इज द ऑटो रिसेप्टर. हे प्लीज लक्षात ठेवा. ठीक आहे. मग झाला बीटा 2 रिसेप्टरचं स्टिम्युलेशन होईल. हे कुठे आहेत हे सगळे हेटेरो आणि ऑटो रिसेप्टर कुठे आहेत यार? अरे यार हे हे ॲड्रेनर्जिक सिस्टीम जी ॲड्रेनर्जिक नर्वचे आहेत ना त्यांच्या एंडिंग्सला आहेत ना. कुठे गेली ॲड्रेन? हे जसे इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत ना तसे हे हेटेरो रिसेप्टर पण आपल्याला इथं कुठं ना कुठं पाहायला मिळणार आहेत ना, लक्षात ठेवा. आता घटना काय घडते की नॉर ॲड्रेनालिनचा रिलीज कोण वाढवणार आहे, तर मग हा बीटा 2 रिसेप्टर, ऍक्च्युली हा हेटेरो रिसेप्टर नाही ऑटो रिसेप्टर आहे. त्याच्यानंतर हिस्टामिनर्जिक रिसेप्टर, हिस्टामिनर्जिक रिसेप्टर्स
किंवा नुसता हिस्टामाइन लिहिला तरी चालेल सध्याला. तुर्तास काय करा, हिस्टामाइन करा, कारण हिस्टामाइनद्वाराच आपल्याला हिस्टामिनर्जिक रिसेप्टर स्टिम्युलेट होतील, तेव्हाच ऍक्शन पाहायला मिळतील. तर हिस्टामाइन, त्यानंतर अँजिओटेन्सिन 81 रिसेप्टर, दादा इथे हिस्टामिनर्जिकल रिसेप्टर लिहा बरं का, 81 हिस्टामिनर्जिक रिसेप्टर. हे 81 रिसेप्टर कोणाचे असतात, अँजिओटेन्सिन 2 चे असतात. हा, आणि याच्यानंतर ग्लुकॅगॉनचे रिसेप्टर, ग्लुकॅगॉन रिसेप्टर. तर ग्लुकॅगॉनचे रिसेप्टर सुद्धा या ठिकाणी सिम्पॅथेटिक नर्वच्या एंडिंग्सला आपल्याला पाहायला मिळतील, आणि त्यांच्या स्टिम्युलेशनमुळे आपल्याला या ठिकाणी नॉर ॲड्रेनालिनचा रिलीज वाढताना पाहायला मिळतो. आता मी कसं लक्षात ठेवलं माहिती का मित्रांनो, पहा काय होऊन जातं ना, मस्कॅरिनिक रिसेप्टर, डोपामिनर्जिक रिसेप्टर, सेरोटोनर्जिक रिसेप्टर, हिस्टामिनर्जिक रिसेप्टर, तर गडबड होऊन जाते यार. तर नर्जिक मध्ये गडबड होऊन जाते. मग मी कसं लक्षात ठेवलं, काय कमी होणाऱ्या गोष्टी लक्षात नका ठेवा कधी ना. काय कमी झालं, जे वाढतंय ना त्याच्याकडे लक्ष ठेवा, म्हणजे पॉझिटिव्हली थॉट ठेवा. कसा ठेवायचा आपल्याला, की असे कुठले कुठले हेटेरो रिसेप्टर्स असतील की ते सिम्पॅथेटिक नर्व एंडिंग्सला जर असतील आणि त्यांचं स्टिम्युलेशन झालं तर नॉर ॲड्रेनालिनचा रिलीज वाढतो. तर मी हे कसं लक्षात ठेवलं, भाग मिका भाग. हा, म्हणजे तो मूवी आला होता की नाही मागे, भाग मिका भाग, तो मिका पळतच राहतो. तर भागणे म्हणजे काय, पळणे म्हणजे काय, एक प्रकारची प्रगती आहे. पुढे जाणे म्हणजे काय, प्रगती आहे. तर त्याच्यावरनं हे भाग मिका भाग लक्षात ठेवायचं. असं का सांगतोय, कारण B for the beta 2 receptor, H for the histaminogenic receptor, A for the adrenergic 81 receptor आणि G for the glucagon receptor. तर हे जेव्हा जेव्हा रिलीज, पहा मित्रांनो शपथ सांगतो, तुम्ही जर का मनापासून अभ्यास करणार ना, आजचं जी बडबड सांगतोय तुम्हाला, की तुम्ही जेव्हा जेव्हा हिस्टामिनचा अभ्यास करणार आहात, जेव्हा जेव्हा तुम्ही अँजिओटेन्सिन 2 चा अभ्यास करणार आहात, जेव्हा जेव्हा ग्लुकागॉनचा अभ्यास करणार आहात ना, माझे शब्द तुम्हाला आठवतील की अरे हा यार, हे असं काहीतरी सांगितलं होतं तेव्हा, नॉर ॲड्रेनालिन रिलीज झाला, नॉर ॲड्रेनालिन रिलीज झाल्या कारणामुळे माणसाचा जीव वाचला. खूप जबरदस्त शक्ती येते. नुसतं नॉर ॲड्रेनालिन रिलीज नाही करत, ॲड्रेनालिन पण रिलीज करून टाकणार आहे. नुसतं नॉर ॲड्रेनालिन नाही रिलीज करत, तर ॲड्रेनालिनचाही रिलीज घडवणार आहे. आणि काय किमया घडणार आहे जबरदस्त. फक्त तुम्ही थोडासा संयम बाळगा, मी जे सांगतोय त्याच्यावर विश्वास ठेवा, त्या पद्धतीने काम करा. जो आनंद मिळणार आहे तुम्हाला त्याची तुलना आहे ना होऊच शकत नाही. ठीक आहे, पण मात्र त्याच्यासाठी मेहनत लागते हा मित्रांनो. असं उगाच काहीतरी कधीच मिळत नाही. मेहनत घ्यावीच लागते, परीक्षा खूप द्याव्या लागतात ना. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, सीसीएमपी करतोय ना आपण, तर सीसीएमपी म्हणजे काय, फक्त विद्यापीठाची परीक्षा नाही हा मित्रांनो. इथे तुमच्या मानसिकतेची परीक्षा असणार आहे, इथे तुमच्या आर्थिक क्षमतेची परीक्षा असणार आहे, इथे तुमच्या शारीरिक क्षमतेची परीक्षा असणार आहे, तुमच्या सामाजिक जबाबदारीची परीक्षा असणार आहे. कारण आपण प्रॅक्टिशनर आहोत, आपल्या घरात लेकरं बाळ आहेत, आई वडील आहेत, आपली स्वतःची तब्येत आहे, आपलं स्वतःचं वय असणार आहे, भरपूर साऱ्या गोष्टी अडचणी आणणार आहेत. पण मात्र तरी आपल्याला या ठिकाणी मेहनत घ्यायची आहे, कारण आपल्याला परमेश्वर हा काय काय किमया करतोय तुमच्या माझ्या शरीरात. पहा ना, नॉर ॲड्रेनालिनचं आयुष्य काय चालू आहे, पाहतायत ना तुम्ही, किती बिचारा धडपड करतोय हो तुम्हाला वाचवण्यासाठी, मला वाचवण्यासाठी. तो इतकी धडपड करतोय. सांगितलं का कधी नॉर ॲड्रेनालिनने तुम्हाला, मला अरे यार बघ रे, मला बघ किती ऑटो रिसेप्टर आहेत, बघ रे मोनोअमाइन मला इनिबिट करून टाकलं, मारून टाकलं रे मला, कॅटाकोलोमिथिल ट्रान्सफरेज माझं मेटाबॉलिझम करतो रे यार, तू सांग रे, असं कोणी म्हणतंय का? काहीच नाही. बस निवांतपणे परिश्रम करत राहतायत, तक्रार न करता. आपण पण तक्रार करायची नाही आजपासून. हा, ठीक आहे ना. हा, तर हे हेटेरो रिसेप्टर्स अशा पद्धतीने काम करताना पाहिलं. चालू आहे का या व्यवस्थित? चालू आहे ना. याचं काय झालं, काय बनून बरं का. हा, तर हे हेटेरो रिसेप्टर्स असणार. मग आता कलेक्टिव्हली आपण थोडंसं पटापट, मी इथं स्क्रीनवरच तुम्हाला सांगतो, इथं काही एमसीक्यू आहेत ते पण आपल्याला समजून घ्यायचे. तर पहा, पुढे अजून सांगायचा पिक्चर बाकी आपला अजून संपलेला नाही. हा, तर टायरोसिनचं कन्व्हर्जन डोपामध्ये होतं, त्यासाठी रिस्पॉन्सिबल असलेला एन्झाईम असणार आहे टायरोसिन हायड्रोक्सिलेज. तर ज्या पेशंटमध्ये आपल्याला त्या ठिकाणी फिओक्रोमोसायटोमा पाहायला मिळतो, आणि फिओक्रोमोसायटोमा हा एक प्रकारचा ॲड्रिनल मेडुलाचा ट्युमर आहे. मग तोही दोन प्रकारचा असतो हा तो ट्युमर. एक म्हणजे ॲड्रेनालिन सिंथेसायझिंग ट्युमर असणार आहे, किंवा नॉर ॲड्रेनालिन सिंथेसिस करणारा ट्युमर असू शकतो, किंवा एक्स्ट्रा
मेड्युलरी ट्युमर पाहायला मिळतात. म्हणजे ह्या सिम्पॅथॅटिक नर्व्हचं पण आपल्याला त्या ठिकाणी काही ठिकाणी ट्युमर पाहायला मिळतात. ते मग त्या ठिकाणी सिम्पॅथॅटिक नर्व्हस सिस्टीमचं खूप ओव्हर ऍक्टिव्हेशन आपल्याला होताना पाहायला मिळतं. मग तिकडे ऍड्रेनालिनचं सिंथेसिस असो किंवा नॉर ऍड्रेनालिनचं सिंथेसिस असो, या ठिकाणी हा टायरोसिन हायड्रोक्सिलेज महत्वाचा एन्झाईम असतो. मग जर का फिओक्रोमोसायटोमाचं ऑपरेशन शक्य नसेल तर मग अशा वेळेस या टायरोसिन हायड्रोक्सिलेज एन्झाईमचं इनिबिशन केलं जातं आणि त्यासाठी एक ड्रग असणार आहे. चला आपण इकडे लिहूया. टायरोसिन हायड्रोक्सिलेजला इनिबिट करणारा, या एन्झाईमला इनिबिट करणारा हायड्रोक्सिलेज, याला इनिबिट करणारा ड्रग असणार आहे. त्याचं नाव आहे अल्फा मिथिल पी ट्रान्सफरेज. अल्फा मिथिल पी टायरोसिन येतो. अल्फा मिथिल पी टायरोसिन. ठीक आहे. हा परीक्षेत एमसीक्यू होता. एक मिनिट फक्त व्यवस्थित लिहितो कारण ही जागा अपुरी पडून गेली. काय नाव आहे त्याचं? टायरोसिन हायड्रोक्सिलेज नावाचा हा जो काही रेट लिमिटिंग एन्झाईम असणार आहे, याला इनिबिट करायचं काम हा अल्फा मिथिल पी टायरोसिन या नावाचा तो ड्रग असेल की तो टायरोसिन हायड्रोक्सिलेजचं इनिबिशन करेल. आणि हा एन्झाईम जर इनिबिट झाला तर पुढची जी काही सिंथेसिस आपल्याला पाहायला मिळतं ते काहीच होणार नाही. आता याला दुसरं नाव असणार आहे मेटिरोसिन. काय नाव असणार आहे याला? मेटिरोसिन. आता हे नाव मी पहिले ना काय केलं होतं मित्रांनो, एवढं मोठं पण नाव लक्षात ठेवायचं, त्याला एनर्जी वाया घालायची, फक्त मेटिरोसिन लक्षात ठेवलं होतं. पण पहा, एक दृष्टी पाहिजे असते आपल्याला, ती आपल्याला खूप गोष्टी सोप्या करताना पाहायला मिळते. कशी? तर मग मी कसं लक्षात ठेवलं, हा एनी जो असणार आहे या एनी वरनं आपल्याला मिथिल लक्षात ठेवायचं आणि हा टायरोसिन वरनं आपल्याला हा टायरोसिन लक्षात ठेवायचा. झालं की नाही? मग मिथिल टायरोसिन असणार आहे, आपल्याला अल्फा आणि पी मध्ये टाकायचं आहे. आता परत हे अल्फा पी कसं लक्षात ठेवायचं सांगू का? हा, अल्फाचं स्पेलिंग कशावरनं सुरू होतं? ए वरनं. आकाशचं स्पेलिंग ए वरनं सुरू होतं आणि पी फॉर पवार. असंच आहे मित्रांनो, काय करणार आता? ठीक आहे, असं तर लक्षात ठेवा, अल्फा मिथिल पी टायरोसिन नावाचा एन्झाईम टायरोसिन हायड्रोक्सिलेजला इनिबिट करेल आणि फिओक्रोमोसायटोमाच्या इनऑपरेबल केसेसमध्ये आपण त्याचा वापर करणार आहोत. ठीक आहे, हा पहिला एमसीक्यू झाला. त्याच्यानंतर या ठिकाणी जो काही आपण हा व्हीमॅट 2 पाहिला, जो काही व्हीमॅट 2 द्वारा व्हेसिक्युलर रिअपटेक आपल्याला होताना पाहायला मिळतो, तर त्याला सुद्धा ब्लॉक करणारा एक ड्रग असणार आहे. त्या व्हीमॅट 2 ला ब्लॉक करणाऱ्या ड्रगचं नाव असणार आहे रेसरपाइन. ठीक आहे, हा रेसरपाइन त्या ठिकाणी या व्हीमॅट 2 ला ब्लॉक करेल आणि व्हीमॅट 2 ला जर का ब्लॉक केलं तर आपल्याला नॉर ऍड्रेनालिनचा रिलीज होताना पाहायला मिळत नाही आणि या कारणात किंवा डोपामाइनचं आपल्याला नर्व सायकलमध्ये त्याचा प्रवेश होताना पाहायला मिळत नाही आणि डोपामाइन पासून नॉर ऍड्रेनालिन मिळत नाही. पूर्वीच्या काळी या रेसरपाइनचा त्या ठिकाणी अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून वापर केला जायचा. व्हीमॅट 2 ला ब्लॉक करणारा ड्रग कुठला असणार आहे? ब्लॉक करणारा रेसरपाइन. हे सगळे एमसीक्यू आहेत ना, त्याच्यामुळे नीट लक्षात ठेवा. अजून एक ड्रग आहे मित्रांनो की जो नॉर ऍड्रेनालिनचा रिलीज होऊ देत नाही. याला तर इंग्लिशमध्ये कसं लिहायचं? इनिबिट करतो असं आपण म्हणू. ठीक आहे ना, नॉर ऍड्रेनालिनचा रिलीजला तो इनिबिट करतो आणि त्या ड्रगचं नाव असणार आहे ग्वानेथिलीन. ठीक आहे, आलं लक्षात? आता एक एक गोष्ट नीट लक्षात घ्या. यानंतर हा जो काही आपला ऍक्सोनल रिअपटेक आपल्याला होताना पाहायला मिळतोय, या ट्रान्सपोर्टरचं नाव काय होतं? या ट्रान्सपोर्टरचं नाव सांगायचं विसरून गेलो मी. याचं नाव आहे नॉर इपिनेफ्रिन ट्रान्सपोर्टर. हे पण नीट लक्षात घ्या, जो नॉर ऍड्रेनालिन रिलीज होतो त्याचं 75 ते 90% जो काही आपल्याला ट्रान्सपोर्टेशन होताना पाहायला मिळतं नर्व मध्ये, किंवा आपण त्याला म्हणून न्यूरोनल किंवा ऍक्सोनल रिअपटेक साठी जो ट्रान्सपोर्टर असणार आहे त्याचं नाव असणार आहे नॉर इपिनेफ्रिन ट्रान्सपोर्टर. याला शॉर्टकट मध्ये NET. NET म्हणजे काय? हा, एनी म्हणजे नॉर इपिनेफ्रिन, टी म्हणजे ट्रान्सपोर्टर.
नेट म्हणायचं. लक्षात ठेवण्यासाठी नेट लक्षात ठेवा की बाबा या जसं माश्याला आपण नेटमध्ये पकडतो ना, तसं या नेटमध्ये हा नॉर ऍड्रेनालिन पकडला गेला असं लक्षात ठेवा बाबा हो. तर हा जो काही नॉर इपिनेफ्रिन ट्रान्सपोर्टर असणार आहे याला पण ब्लॉक करणारे काही ड्रग आपल्याला पाहायला मिळतात. नॉर इपिनेफ्रिन ट्रान्सपोर्टरला ब्लॉक करणारे आपल्याला काही ड्रग पाहायला मिळतात. त्या ड्रगची नावं असणार आहे कोकेन आणि डेसिप्रामाइन. तर हे एमसीक्यू आपल्याला येताना पाहायला मिळतात हा. ठीक आहे. आता यांच्यापैकी हा रेसरपाइन आणि हा ग्वानिथिलीन हे पण सुरुवातीला त्या ठिकाणी अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून वापरले जायचे, परंतु आता सध्या वापरले जात नाही. रेसरपाइन आणि ग्वानिथिलीन हे आपण याच्यापूर्वी ऐकलेले आहेत मित्रांनो. केव्हा? हिट अँड रन ड्रग ज्यावेळेस आपण ऐकले तर मोग्राबाई ज्या होत्या, मोग्राबाई मोनोअमाइन ऑक्सिडेज इनिबिटर, O for the omeprazole, G for the guanethidine, R for the रेसरपाइन आणि A for the aspirin. तर हे मोग्राबाईचं नेमोनिक होतं आपलं, आठवतंय का? These all are the nothing but the hit and run drug. हे हिट अँड रन ड्रग आहेत हा, हे लक्षात ठेवा. तर हे एमसीक्यू पण येतात आपल्याला परीक्षेमध्ये. ठीक आहे. आता गोष्ट काय झाली मित्रांनो, आपण जवळपास नॉर ऍड्रेनालिनच्या बाबतीतली जी काही कथा आहे ही आपली कथा पूर्ण झाली की बाबा नॉर ऍड्रेनालिनच्या आयुष्यात किती बिचाऱ्याला त्रास झाला, सीओएमटीने काय केलं, मोनोअमाइन ऑक्सिडेजने काय केलं, ऑटो रिसेप्टरने काय केलं, कुठल्या ऑटो रिसेप्टरने काय केलं, हेटेरो रिसेप्टरने कुठल्या हेटेरो रिसेप्टरने काय काय केलं, हे पण आपण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे. आता एवढं सगळं समजून घेतल्यानंतर ऍड्रेनालिनचा अजून विषय झालेला नाही यार ना, तर ऍड्रेनालिनच्या बद्दल पण आपल्याला समजून घ्यायचंय. तर ऍड्रेनालिन कुठं सिंथेसाइज होतोय, तर ऍड्रेनालिन सिंथेसाइज होतो ऍड्रेनल मेडुलामध्ये. तर ऍड्रेनल मेडुलाचे आपल्याला दोन पार्ट पाहायला मिळतात. एक आपलं सॉरी माफ करा, ऍड्रेनल ग्लँडचे आपल्याला दोन पार्ट पाहायला मिळतात. पहिला असणार आहे ऍड्रेनल कॉर्टेक्स आणि दुसरा असणार आहे ऍड्रेनल मेडुला. ऍड्रेनल ग्लँडचे हे दोन फिजिओलॉजिकल आणि अनाटॉमिकल दोन पार्ट्स पाहायला मिळतात. ऍड्रेनल कॉर्टेक्स हा बाहेरचा भाग असतो, ऍड्रेनल मेडुला हा मधला भाग असणार आहे. आता घटना काय घडते की जसं आपण सिम्पॅथेटिक नर्व मध्ये नॉर ऍड्रेनालिनची सिंथेसिसची जी पण काही सगळी प्रोसेस पाहिली, सेम प्रोसेस आपल्याला ह्या ऍड्रेनल मेडुलामध्ये होताना पाहायला मिळते आणि हा नॉर ऍड्रेनालिन या वसायकल मध्ये स्टोअर होतो. आता घटना काय घडते, नॉर ऍड्रेनालिन कसं आहे, हा यार कदाचित हे पण कारण असेल बरं का, खतरनाक हे यार, 6 वर्षांनंतर कळलं मला हे. बाप रे, खतरनाक. काय खतरनाक आहे ते मी तुम्हाला सांगतो. कदाचित असू शकता, मी आता एक्साइट होऊन गेलोय ते नाही माहिती मला, पण खतरनाक काम घडतंय. काय सांगितलं तुम्हाला मी की नॉर ऍड्रेनालिन ते लहान लेकरू आहे, ते वसायकल मधनं सारखं सारखं लीक होऊन जातंय, वसायकल मधनं सारखं सारखं लीक होतंय आणि ते आपल्याला सायटोप्लाझम मध्ये येताना पाहायला मिळत होतं आणि VMAT2 द्वारा त्याला परत वेसिक्युलर रिअपटेक होताना पाहायला मिळाला. मित्रांनो कदाचित हा जो काही नॉर ऍड्रेनालिनचं लिकिंग होताना पाहायला मिळत होती, ही कदाचित या क्षणाकरता होत असेल. कुठल्या की नॉर ऍड्रेनालिन इथून लीक झाला, बरोबर आहे. हा नॉर ऍड्रेनालिन ऍड्रेनल मेडुलाच्या काही स्पेसिफिक सेल्स असतात, त्यांच्याद्वारे तो कॅप्चर केला जातो आणि त्यांच्याद्वारे कॅप्चर केल्यानंतर या नॉर ऍड्रेनालिनचं कन्व्हर्जन ऍड्रेनालिन मध्ये आपल्याला होताना पाहायला मिळतं आणि हा ऍड्रेनालिन परत दुसऱ्या वसायकल मध्ये स्टोअर केला जातो. मग हे या वसायकल मधला नॉर ऍड्रेनालिन, वा यार खतरनाक आहे यार, असंच असलं पाहिजे यार खरंच ना, जबरदस्त यार. पहा मित्रांनो 6 वर्ष गेले मी बांगट सारखा, मला आज अर्थ लागला त्याचा. खूप भारी विषय आहे हा, खूप भारी. आणि ज्यावेळेस तो अजून अशा पद्धतीने कळतो ना, मजा येते यार खूप. असो, काय हरकत नाही. मग ज्यावेळेस हा नॉर ऍड्रेनालिन अशा पद्धतीने रिलीज होतो, आता ठीक आहे, आता काय माहिती याला, आता माझं ज्ञान अपूर्ण आहे मित्रांनो, मी फक्त तर्क करतोय हा की नॉर ऍड्रेनालिन असा रिलीज होतो, त्याचं लीक होण्याचं कारण काय होतं माहिती का, त्याला ऍड्रेनालिन सिंथेसाइज करून घ्यायचं होतं आणि नॉर ऍड्रेनालिन पासनं जो काही ऍड्रेनालिन सिंथेसाइज होतो ना,
याच्यासाठी अजून एक एन्झाईम रिस्पॉन्सिबल असतो आणि त्या एन्झाईमचं नाव असतं एन मिथिल ट्रान्सफरेज. काय नाव असतं त्याचं? एन मिथिल. इथं जागा कमी म्हणून असं दिला मी, एक मिनिट फक्त. त्या एन्झाईमचं नाव असतं एन मिथिल ट्रान्सफरेज. आता हे असं नाव पण का दिलं असेल ते पण आपण समजून घ्या. एन म्हणजे काय? एन म्हणजे असं मी तर्क केलेला आहे, देवाला माहिती बाकीचं खरं खोटं, मी काही इतका हुशार नाही. पण मात्र जसं आता ही गोष्ट आज उलगडली यार, खतरनाक गोष्ट आहे. काय होऊन जातं माहिती का, मी ना का भावूक जातो की ज्या गोष्टीवर माझं नितांत प्रेम असतं ना, तिथे मी म्हणजे या विषयावर भयंकर वेगळंच अजब गजब प्रेम आहे माझं, पण मी भावूक होऊन जातो अशा वेळेस. आणि ठीक आहे, चला जाऊ द्या. तर हा जो काही नॉर ॲड्रेनालिन आहे, या नॉर ॲड्रेनालिनचं ट्रान्सफरेज म्हणजे काय? बदल होतोय, त्याचं ट्रान्सफर होतोय कशामध्ये तरी. आणि त्यासाठी जी काही प्रोसेस लागते, रिॲक्शन लागते, ती मिथिलेशन प्रोसेस आहे. बाय द प्रोसेस ऑफ मिथिलेशन नॉर ॲड्रेनालिन इज कन्व्हर्टेड और नॉर ॲड्रेनालिन गेट कन्व्हर्टेड इनटू द ॲड्रेनालिन. म्हणून या एन्झाईमचं नाव एन मिथिल ट्रान्सफरेज आहे, असं लक्षात ठेवा. आणि अजून इथं पुढची खासियत काय जबरदस्त माहिती का, हे जे काही एन मिथिल ट्रान्सफरेज एन्झाईम असणार आहे किंवा नॉर ॲड्रेनालिनचं जे काही ॲड्रेनालिन मध्ये कन्व्हर्जन होतंय, याच्यासाठी अजून एक खूप महत्वाची गोष्ट असते की हे दिस कन्व्हर्जन टेक्स प्लेस ऍट हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॉर्टिसोल म्हणजे ग्लुकोकॉर्टिकॉइड. ही conversion takes place at high concentration of glucocorticoids. नीट लक्ष द्या, भयंकर गोष्ट घडणार आहे. म्हणजे ज्यावेळेस ग्लुकोकॉर्टिकॉइड्स खूप जास्त असतील ना, म्हणजे जास्तच लागतात तेव्हा, आणि त्यावेळेस हे नॉर ॲड्रेनालिनचं ॲड्रेनालिन मध्ये कन्व्हर्जन होतं आणि हा ॲड्रेनालिन दुसऱ्या सायकल मध्ये स्टोअर केला जातो. आता नीट लक्ष द्या, इथं कोणाची गरज आहे जास्त? ग्लुकोकॉर्टिकॉइड्स. आणि पहा विधाता किती दयाळू आहे, ग्लुकोकॉर्टिकॉइड कुठं तयार होतात? हा माहिती आहे, ॲड्रेनल कॉर्टेक्स मध्ये आपल्याला ग्लुकोकॉर्टिकॉइड्स तयार होताना पाहायला मिळतात. ॲड्रेनल कॉर्टेक्सचे 3 भाग पाहायला मिळतात: झोना ग्लोमेरुलोसा, झोना फॅसिक्युलेटा, झोना रेटिक्युलारिस. तर झोना ग्लोमेरुलोसा मधनं आपल्याला ग्लुकोकॉर्टिकॉइड्स तयार होताना पाहायला मिळतात आणि तिथून आपल्याला त्याचं इथल्या इथं लगेच त्याचा वापर झाला पाहिजे, म्हणून हाय कॉन्सन्ट्रेशनसाठी जो काही इथं पोर्टल सर्क्युलेशन असणार आहे त्याच्याद्वारे ग्लुकोकॉर्टिकॉइड्स इथं पोहोचतात ॲड्रेनल मेडुलामध्ये आणि नॉर ॲड्रेनालिनचं कन्व्हर्जन ॲड्रेनालिन मध्ये होतं. आणि जेव्हाही आता इथं अजून एक खासियत आहे, खतरनाक गोष्ट घडते. सिम्पॅथेटिक नर्वचं स्टिम्युलेशन, आपल्याला सिम्पॅथेटिक नर्व जेव्हा स्टिम्युलेट होतील त्यावेळेस सिम्पॅथेटिक सिस्टीम जेव्हा ऍक्टिव्हेट होईल त्यावेळेस सिम्पॅथेटिक नर्व स्टिम्युलेट होतील. सिम्पॅथेटिक नर्व स्टिम्युलेट झाला, नॉर ॲड्रेनालिन रिलीज झाला. ॲड्रेनालिन केव्हा रिलीज होतो? ॲड्रेनालिन काय असा उठसूट रिलीज नाही होणार आहे. ॲड्रेनालिन ज्यावेळेस तुमच्या माझ्या शरीरावर स्ट्रेसफुल कंडिशन येणार आहे, मग तो मेंटल स्ट्रेस असो किंवा फिजिकल स्ट्रेस असो, अशा वेळेस हा ॲड्रेनालिन रिलीज होतो. डायरेक्ट ब्लड सर्क्युलेशन मध्ये येतो आणि काय काय धुमाकूळ म्हणा किंवा वाचवणारे काहीच माहिती नाही, भयंकर काम करणार ते आपण 2-3 दिवसात शिकणार आहोत, त्याबद्दल निश्चिंत राहा. तर हा ॲड्रेनालिन म्हणजे सिम्पॅथेटिक सिस्टीम म्हणण्यापेक्षा ज्यावेळेस आपल्या शरीरावर स्ट्रेस येणार आहे, मग तो फिजिकल असो किंवा मेंटल स्ट्रेस असो, अशा वेळेस ॲड्रेनालिनचा रिलीज होताना पाहायला मिळतो. ॲड्रेनल मेडुलाद्वारा खूप सारा ॲड्रेनालिन तयार होतो. जवळपास 80% जो काही हा आपल्याला ॲड्रेनालिन तयार होताना पाहायला मिळतो ॲड्रेनल मेडुलाकडनं, आणि नियर अबाउट 20% ॲड्रेनल मेडुलामधनं नॉर ॲड्रेनालिन तयार होताना पाहायला मिळतो आपल्याला. ठीक आहे, आणि हे डायरेक्ट सर्क्युलेशन मध्ये आपल्याला काय म्हणतात त्याला रिलीज होताना पाहायला मिळणार. ठीक आहे, आता घटना काय घडते त्याकडे अजून एक नीट लक्ष द्या. हा जो काही ॲड्रेनालिन रिलीज झालेला आहे, ठीक आहे, ॲड्रेनालिन रिलीज झाला, या ॲड्रेनालिनचं सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी एक प्रकारचा रिअपटेक नाही म्हणता येणार, आपल्याला अपटेक होताना पाहायला मिळतो. आणि तो जो काही अपटेक असणार आहे तर तुमच्या माझ्या शरीरातल्या ज्या पण काही सेल्स असतात
या सेल्समध्ये या ऍड्रेनालिनचा आपल्याला ट्रान्सपोर्टेशन होताना पाहायला मिळतो, अपटेक होताना पाहायला मिळतो. आणि त्यासाठी एक प्रकारचा ट्रान्सपोर्टर रिस्पॉन्सिबल असतो आणि त्याचं नाव आहे एक्स्ट्रा न्यूरोनल ट्रान्सपोर्टर. तर ह्या एक्स्ट्रा न्यूरोनल ट्रान्सपोर्टर द्वारा थोड्याफार प्रमाणात हा ऍड्रेनालिन आपल्या सेल्समध्ये स्टोअर केला जात असतो. आता ह्या ऍड्रेनालिनला जो काही सेल्समध्ये स्टोअर होतो ना, याला फिजिओलॉजिकल काही रोल आहे ना फार्मॅकोलॉजिकल काही रोल आहे, म्हणजे कुठलाच रोल नाही, परंतु तरी सुद्धा त्याचं थोड्याफार प्रमाणात आपल्या सेल्समध्ये ट्रान्सपोर्टेशन होताना पाहायला मिळतो, स्टोअर होताना पाहायला मिळतो. आणि खासियत काय माहिती का, जबरदस्त खासियत आहे. काय खासियत आहे की हा जो काही एक्स्ट्रा न्यूरोनल ट्रान्सपोर्टर असणार आहे, याला कोण ब्लॉक करतं माहिती का तुम्हाला? याला कोण ब्लॉक करतं? तर ग्लुकोकॉर्टिकॉइड्स. किती सुंदरता आहे यार. हे ग्लुकोकॉर्टिकॉइड्स या एक्स्ट्रा न्यूरोनल ट्रान्सपोर्टरला ब्लॉक करताना पाहायला मिळतात. हो मित्रांनो, हे तेच ग्लुकोकॉर्टिकॉइड्स आहेत की ज्यांनी या ठिकाणी नॉर ऍड्रेनालिन पासून ऍड्रेनालिन तयार करण्यासाठी खूप महत्वाची भूमिका निभावली. आणि हे तेच ग्लुकोकॉर्टिकॉइड्स असतील की जे या एक्स्ट्रा न्यूरोनल ट्रान्सपोर्टरला ब्लॉक करतात. हे असं मी का म्हणतोय माहिती का, की ज्यावेळेस आपल्याला पेशंटमध्ये ऍड्रेनालिन वापरावा लागणार आहे, आता पहा ना मित्रांनो, प्रत्येक पेशंटला किती, समजा 100 मधनं किती पेशंटला ऍड्रेनालिन वापरावं लागतंय? फार कमी लोकांना. पण मात्र तरी सुद्धा परमेश्वराने काय किमया केली आहे की ज्यावेळेस खूप अटीतटीची गरज असेल या माणसाला, याला ऍड्रेनालिन वापरावं लागणार इंट्रामस्क्युलर सबक्युटेनियस रूट द्वारा, तर तो जो ऍड्रेनालिन आहे हे लाईफ सेव्हिंग काम करणार आहे. आणि हा लाईफ सेव्हिंग असल्या कारणामुळे थोडासाही वेस्ट नको गेला पाहिजे, या कारणाकरता किती जबरदस्त किमया घडवतोय परमेश्वर की तो ग्लुकोकॉर्टिकॉइड द्वारा या एक्स्ट्रा न्यूरोनल ट्रान्सपोर्टरला ब्लॉक करून टाकेल, की जेणेकरून हा ऍड्रेनालिन इकडे आला नको पाहिजे आणि जिथं त्याची नेमकी गरज आहे तिथं तो पोहोचला पाहिजे. आणि पहा, नीट लक्ष द्या, जेव्हाही ऍड्रेनालिन दिला जाणार आहे तेव्हा काय फक्त ऍड्रेनालिन नाही दिला जाते, त्यावेळेस त्यासोबत आपण पेशंटला हायड्रोकॉर्टिसोन देतोय. हायड्रोकॉर्टिसोन काय? ग्लुकोकॉर्टिकॉइड्स आहेत. म्हणजे अशा वेळेस स्ट्रेसफुल कंडिशन जेव्हा निर्माण होतात ना मित्रांनो, त्यावेळेस आपल्या अॅक्यूट ऍड्रेनल इनसफिशियन्सी निर्माण होते. म्हणजे काय की ऍड्रेनल ग्लँडद्वारा कमी प्रमाणात कॉर्टिकोस्टेरॉइड रिलीज होतात. ऍड्रेनलद्वारा आपल्याला कमी प्रमाणात ऍड्रेनालिन रिलीज होताना पाहायला मिळू शकतो. पण बाहेरून मग आपण हे अशा पद्धतीने ज्यावेळेस ऍड्रेनालिन आणि ग्लुकोकॉर्टिकॉइड्स देतो त्यावेळेस त्यांच्या सुंदर ऍक्शन आपल्याला होताना पाहायला मिळते. मग आता सरते शेवटी आपल्याला या ठिकाणी हे समजून घ्यायचंय की हा जो काही आता नॉर ऍड्रेनालिन तयार झाला, तर याच्यापैकी जो काही नॉर ऍड्रेनालिन असणार आहे, याच्या ज्या काही भरपूर साऱ्या ऍक्शन्स टर्मिनेट होतात, तर त्याच्या मागचा महत्वाची भूमिका कोणाची होती? तर त्याच्या मागे महत्वाची भूमिका होती ऍक्झोनल रिअपटेक, ज्याला आपण न्यूरोनल रिअपटेक म्हणतो. जवळपास 75 to 90% नॉर ऍड्रेनालिन रिअपटेक होऊन जातो. आणि ऍड्रेनालिन पण आपल्याला त्या ठिकाणी हे जे काही आपले कॅटाकोलामाइन्स, कॅटाकोल ओ मिथिल ट्रान्सफरेज एन्झाईम असणार आहे, ज्याला आपण सीओएमटी म्हणतो, किंवा दुसरा आपला त्या ठिकाणी मोनोअमाइन ऑक्सिडेज एन्झाईम असणार आहे, हे त्या ऍड्रेनालिनचं डिस्ट्रक्शन आपल्याला करताना पाहायला मिळतं किंवा मेटाबॉलिझम करताना पाहायला मिळतं. मग दिवसाला त्या ठिकाणी जो काही फ्री फॉर्म मध्ये जो काही ऍड्रेनालिन आणि नॉर ऍड्रेनालिन असणार आहे, हा तुमच्या माझ्या युरिन मधनं आपल्याला त्या ठिकाणी रिलीज होताना पाहायला मिळतात. फ्री फॉर्म युरिन मधनं मात्र, तर त्याचे काही प्रमाण असणार आहे 2 to 5 मायक्रोग्राम आणि 25 to 50 मायक्रोग्राम पर डे. एका दिवसाला त्या ठिकाणी 2 ते 5 मायक्रोग्राम ऍड्रेनालिन रिलीज होतो, 25 ते 50 मायक्रोग्राम नॉर ऍड्रेनालिन युरिन मधनं फ्री फॉर्म मध्ये रिलीज होतो. हे काय महत्वाचं आहे त्याच्याकडे नीट लक्ष द्या. ज्यावेळेस पेशंट हा फिओक्रोमोसायटोमाचा असतो, अशा वेळेस पेशंटच्या शरीरात ऍड्रेनालिनचं प्रमाण खूप जास्त असतं. मग जर शरीरात मुळात जर का जास्त असेल तर युरिन मधलं पण फ्री फॉर्म जो काय असणार आहे तो आपल्याला वाढताना पाहायला मिळेल. आणि त्याच्यासोबत ऍड्रेनालिनचे जे काही मेटाबोलाइट्स असणार आहेत, म्हणजे कुठला? व्हॅनिलिन, मेंडेलिक ऍसिड, मेटानेफ्रिन, यांचंही प्रमाण आपल्याला त्या ठिकाणी पेशंटच्या युरिन मध्ये आपल्याला वाढलेलं पाहायला मिळणार आहे. तर एकंदरीत ही ऍड्रेनर्जिक ट्रान्समिशन असणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, इथं काही एमसीक्यू आहेत किंवा भविष्यात आपल्याला ज्यावेळेस तुम्ही, मी
काही ड्रग्सच्या मेकॅनिझम ऑफ ऍक्शन शिकणार आहोत. त्यावेळेस आपल्याला हे जे काही ऑटो रिसेप्टर आहे, खास करून हा अल्फा 2A रिसेप्टर, किंवा भविष्यात आपण ज्यावेळेस हिस्टामाइन बद्दल अभ्यास करणार आहोत, अँजिओटेन्सिन 2 बद्दल अभ्यास करणार आहोत, ग्लुकॅगॉन बद्दल अभ्यास करणार आहोत, डोपामिनर्जिक सिस्टीम बद्दल किंवा सेरोटोनर्जिक सिस्टीम बद्दल अभ्यास करणार आहोत, त्यावेळेस आजचं हे लेक्चर आहे ते कनेक्शन जोडायला नक्कीच मदत करणार आहे. तर इथे आपण आज थांबू. तुमच्या काही शंका असतील तर त्या तुम्ही मला नक्की विचारा, आणि सोमवारी आपण त्या ठिकाणी ऍड्रेनर्जिक रिसेप्टर बद्दल चर्चा करणार आहोत. अतिशय प्रचंड महत्वाचा टॉपिक असणार आहे ऍड्रेनर्जिक रिसेप्टर्स. तर प्लीज काकुळतीने करून सांगतोय, विनंती करून सांगतोय, जर का तुम्हाला कोलिनर्जिक रिसेप्टर्स आणि ऍड्रेनर्जिक रिसेप्टर्स समजले नाही ना मित्रांनो, मग कठीण काम. हा, ठीक आहे, असो, काही हरकत नाही. तुमच्या काही शंका असतील तर विचारा. कुणाला काही शंका आहेत का? हॅलो, एक मिनिट, मी सगळे हँड राईज नाही देत कुठलेच, काही हरकत नाही. चालेल मग मित्रांनो, रजा घेतो. कुणाला काही शंका नाही ना? एक मिनिट. ओके, चलो फिर, गुड नाईट, काळजी घ्या, आनंदी राहा, गुड नाईट. हे सेशन एंड करतोय मी.